समजलं की नाही? जास्तीत जास्त प्रश्न कशावर फ्रेम होते तर एक आपण ते निगमात्मक पद्धत आणि आगमनात्मक पद्धत यावर जे फ्रेम होते ते आपण पाहूयाच नंतर. आणि जे स्टेप आहे संशोधनाच्या वेगवेगळ्या पायऱ्या, त्या पायऱ्यावर आपण प्रश्न पाहूया. बघा आज काल आपण पाहिलं की रिसर्च म्हणजे काय, बरोबर, म्हणजेच पुन्हा पुन्हा शोध घेणे म्हणजे संशोधन, बरोबर. त्यानंतर आपण डेफिनेशन ऑफ द रिसर्च. आता रिसर्चचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं नैसर्गिक पद्धतीने आपण रिसर्च करतो, संशोधनात्मक सामाजिक संशोधनामध्ये वेगळ्या पद्धतीने संशोधन केलं जाते आणि नैसर्गिक पद्धतीने जे काही संशोधन असतं एक व्यापक दृष्टिकोनातून जे रिसर्च केलं जाते ते वेगळं असते. तर आपल्याला संशोधनाचे जर प्रकार पाहायचे असेल तर मूलभूत संशोधन, ज्याला फंडामेंटल संशोधन आपण असं म्हणू शकतो. उपयोजनात्मक संशोधन, त्याला आपण अप्लाइड बेस्ड संशोधन असं पण म्हणू शकतो. आणि कृतीयुक्त संशोधन, असे संशोधनाचे वेगवेगळे काय आहेत प्रकार आहे. हे मी जे प्रकार सांगितलेले आहे हे सर्वसामान्य प्रकार तुम्हाला पेपर 1 मध्ये यावर क्वेश्चन विचारले जाते, बरोबर आहे. हे 3 नाही का आहे. तर मूलभूत संशोधनामध्ये काय असतं की जास्तीत जास्त ज्ञान कसं प्राप्त करता येईल यावर फोकस केला जाते. आणि कृतीयुक्त संशोधन तर आपल्याला माहिती आहे की आपण क्लासमध्ये एखादी ॲक्शन जर घ्यायची असेल, उदाहरणार्थ म्हणजे 5वा वर्ग आहे, 6वा वर्ग आहे, तर अशांना कृतीयुक्त याच्यातूनच एज्युकेशन दिलं तर त्यांना काय राहतं, इफेक्टिव्ह राहतं. अप्लाइड बेस म्हटलं तर जे काही आपण थेअरी शिकलेलो आहोत तर थेअरी बेस जाऊन आपण फील्डमध्ये जाऊन जेव्हा काम करत असू तेव्हा त्याला आपण अप्लाइड बेस किंवा उपयोजनात्मक संशोधन असं म्हणू शकतो. असे संशोधनाचे काय आहे 3 प्रकार आहे. सामाजिक संशोधन वेगळं आणि संशोधन वेगळं. त्यानंतर बघा हे आपण पाहिलं की वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या केलेल्या व्याख्या, बरोबर. त्याबद्दल आपण पाहिलं की ब्लॅक अँड चॅम्पियन्स यांनी काय म्हटलं, कर्लिंगर्स यांनी काय म्हटलं, ई मोरी यांनी काय म्हटलं, रेडमन आणि मोरी यांनी कॉमन जी केलेली व्याख्या आहे. म्हणजे एकंदरीत या सर्व व्याख्यावरून आपल्याला जर आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले, म्हणजे त्याचे जर वैशिष्ट्य पाहिले तर आपल्याला एकच लक्षात येते की संशोधन ही एक काय सिस्टमॅटिक मेथड आहे, सायंटिफिक मेथड आहे. ह्या बाबी आपल्याला इथून पाहायला मिळते. त्यानंतर बघा सोशल सायन्स अँड सोशल वर्क रिसर्च. सामाजिक विज्ञान आणि सामाजिक संशोधनामध्ये किंवा समाजकार्य संशोधनामध्ये सामाजिक विज्ञानाचं खूप महत्त्व आहे. म्हणजेच एक सायंटिफिक बेस आपण ज्याला म्हणतो, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपलं काय केलं जातं, संशोधन केल्या जाते. कोणत्याही गोष्टीला किंवा अंधश्रद्धेला आपल्या इथं पूर्वग्रहाला आपण इथं थारा नाही. तर एखादी गोष्ट आहे तर त्यामागचं सत्य काय आहे किंवा तथ्य काय आहे हे एक साहित्याच्या आढाव्यावरून आपण काय करत असतो ते ठरवत असतो. त्यालाच आपण म्हणू शकतो की सामाजिक संशोधनामध्ये, समाजकार्य संशोधनामध्ये सामाजिक विज्ञान खूप महत्त्वपूर्ण ठरते. त्यानंतर आपण त्याचे काही टेक्निक्स काय आहेत ते आपण पाहिलं आहे की कुठे कुठे आपलं सामाजिक संशोधन केलं जातं. तर केसवर्कमध्ये आहे, ग्रुप वर्कमध्ये आहे, कम्युनिटी ऑर्गनायझेशन आहे. कोणती पण मेथड असो, डायरेक्ट मेथड असो की इनडायरेक्ट मेथड्स असो, सामाजिक संशोधन महत्त्वाचं ठरते. डेफिनेशन ऑफ द सोशल वर्क रिसर्च. आता सामाजिक संशोधन म्हणजे काय, बरोबर आहे. तर त्याबद्दल आपण डेफिनेशन्स पाहिलेली आहे की सामाजिक संशोधनामध्ये सायंटिफिक मेथड आहे, एक स्ट्रक्चरल मेथड आहे, ज्यामध्ये काय केलं जातं की वेगळे व्हेरिएबल्स केल्या जातं, विविध स्टेप्सनं काय केलं जातं, संशोधन पार केल्या जातं. म्हणजे ज्यामध्ये विशिष्ट स्टेप्स आहे, विशिष्ट प्रोसेस ज्यामध्ये आहे त्यालाच आपण सामाजिक संशोधन असं म्हणू शकतो. त्यानंतर बघा नेचर ऑफ सोशल वर्क रिसर्च. आता जे सामाजिक संशोधनाचं म्हणजे समाजकार्य संशोधनाचं जे काही स्वरूप काय आहे तर त्यामध्ये आपण पाहिलं की अप्लाइड बेस्ड रिसर्च असतं की आपल्याला काय असतं की एक प्रत्यक्षात जाऊन एक वास्तव जे रिसर्च आहे त्याला आपण म्हणू शकतो की फॅक्ट बेस आपण काय करत असतो, संशोधन करत असतो. म्हणजे कम्युनिटीमध्ये काय प्रॉब्लेम्स आहे, त्यांचे प्रॉब्लेम्स काय, ते नीड्स आपल्याला असेसमेंट करायची आहे आणि त्यावरच आपल्याला काय करायचं असतं की त्या प्रॉब्लेमवर रिसर्च करणं गरजेचं असतं. हे अशा पद्धतीने याचं काय सामाजिक संशोधनाचं स्वरूप आहे. प्रोसेस ऑफ सोशल वर्क रिसर्च म्हणजे आपण जे म्हटलं, मी तुम्हाला काल सांगितलं होतं की स्टेप आणि प्रोसेसमध्ये काय फरक आहे. पण एकंदरीत आपल्याला सांगता येतं की प्रोसेस ही व्यापक संकल्पना आहे आणि प्रोसेस अंतर्गतच काय येते, वेगवेगळ्या स्टेप येतात. त्या स्टेप्सबद्दल आज आपण काय करूया, डिस्कस करूया. आता आपल्या स्कोप ऑफ सोशल वर्क रिसर्चचं आपण काल पाहिलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये काय आहे आपल्या संशोधनाला स्कोप आहे. कम्युनिटी डेव्हलपमेंट असो, बरोबर आहे, समुदायाचा विकास करायचा आहे, कम्युनिटीची हेल्थ म्हणजे आरोग्य संदर्भात समुदायाच्या, चाइल्ड वेलफेअर करायचं आहे, वुमन वेलफेअर करायचं आहे, यूथ वेलफेअर करायचं आहे. म्हणजे एकंदरीत संपूर्ण जे समाजातील घटक आहे त्या संपूर्ण समाजातील घटकांचा अभ्यास करायचा असेल, त्यांच्या विकासासाठी काही गोष्टी जर ठरवायच्या असेल, काही गोष्टी स्कीम रन करायच्या असेल किंवा काही पॉलिसीज रन करायचं असेल तर अशासाठी आपल्याला सामाजिक संशोधन करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला समाजकार्यामध्ये संशोधनामध्ये पण चांगल्या पद्धतीनं करिअर घडवता येतं. ऑब्जेक्टिव्ह ऑफ सोशल वर्क रिसर्च याबद्दल आपण पाहिलंच की नेमकं आपण हे नाही पाहिलं, आज आपण पाहणार आहे. बघा
ऑब्जेक्टिव्ह ऑफ सोशल वर्क रिसर्च यामध्ये आपण सांगू शकतो की आपल्याला रिसर्च करायचं असेल तर आपल्याला काहीतरी, ठीक आहे, रिसर्चच नाही तर आपण शिकत असताना पण आपला काहीतरी मोठं असतो, बरोबर आहे. तर तुम्हाला जर सहज विचारलं तर तुम्ही का बरं शिकत आहे, तर मला सहज शिक्षण घ्यावं वाटते, कुठेतरी कॉलेजमध्ये येऊन बसावं वाटते, असा आपला उद्देश नसतो. तर कुठेतरी मला पैसा कमवायचा आहे, माझं जे दैनंदिन जीवन आहे, माझी लाईफस्टाईल मला चांगली बनवायची आहे, येणारं जे काही जीवन आहे हे मला सुखकर पद्धतीनं जगायचं आहे, या उद्देशानं काय करत असतो, आपण शिक्षण घेत असतो. इनडायरेक्टली आपलं ते असतेच की आपण नॉलेज प्राप्त केल्याच्या नंतर आपण अन्याय सहन करणार नाही, बरोबर आहे. की आपल्याला न्याय काय आहे, म्हणजे सत्य काय आहे आणि असत्य काय आहे, ज्यालाच आपण काय म्हणू शकतो की स्वविवेक बुद्धी, ते काय होणार, आपली विकसित होणार याच्यामुळे, शिक्षणामुळे. पण ते तर उद्देश आहेच, पण आपला काय अंतिम उद्देश काय आहे, तर आपलं जे काही जीवन आहे हे आपल्याला सुखकर पद्धतीनं जगायचं आहे, हा उद्देश असतो. मग सामाजिक संशोधन करत असताना आपण प्रत्येक व्यक्तीचा काही ना काही उद्देश असतो, की जसं की गव्हर्नमेंटला वाटतं की समाजामध्ये कोणते प्रॉब्लेम्स आहे हे जर समजायचं असेल त्यांना, तर काय करावं लागतं, रिसर्च करावं लागतं की समाजातील विशिष्ट घटकावर अन्याय होत आहे हे आपल्याला कधी कळणार, तर एखाद्या संशोधनाअंतीच कळणार आहे. किंवा एखादी प्रॉब्लेम्स आहे, आता कुपोषणाचे प्रॉब्लेम्स आहे, किंवा वेगवेगळ्या समस्या, टीबीचे जास्त पेशंट वाढत आहे, किंवा HIV वेगवेगळे पेशंट वाढत आहे, किंवा डिप्रेशन्स वाढत आहे, स्क्रेझोफेनियाचे वेगवेगळे पेशंट वाढत आहे. तर हे जेव्हा संशोधन होईल, आता आपल्या एरियामध्ये कुठेतरी डिप्रेशनचे पर्सन आहे, म्हणजे आपण असं म्हणणार नाही की पूर्ण भारतातच काय आहे, तर डिप्रेशन वाढत चाललेलं आहे. तर विशिष्ट असा नमुना ठरवून किंवा विशिष्ट अशा बाबी घेऊन आपल्याला एक प्रश्नावलीच्या माध्यमातून, किंवा आपण म्हणू शकतो मुलाखतीच्या माध्यमातून, किंवा एक प्रत्यक्ष चर्चा वगैरे करून, किंवा साहित्याचं परीक्षण वगैरे करून आपल्याला काय करता येतं, की निष्कर्ष काढता येतं की डिप्रेशन वाढत आहे किंवा नाही, लठ्ठपणा जी समस्या आहे ती वाढत आहे का नाही, ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येतं. म्हणजे एकंदरीत सांगायचं काय, तर कोणत्याही बाबीचं असो, कोणतेही सेक्टर असो, तिथे ऑब्जेक्टिव्ह असणं, गोल्स असणं गरजेचं आहे. जर आपले गोल्स ठरवलेले नसेल किंवा आपले ऑब्जेक्टिव्ह ठरवलेले नसेल, तर आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायला आपल्याला कदाचित उशीरसुद्धा लागू शकतो. म्हणून ऑब्जेक्टिव्ह असणं काय आहे, गरजेचं. की आता येतो का आवाज? हॅलो, माधव सर, आवाज येत आहे का बरोबर? येस आणि नाही आन्सर द्या लवकर, मग मी सरांशी बोलते. ओके ओके, ठीक आहे. Outline, sorry, object of the social work research. It outlines how research can be seen to have contribute to the enterprises and might do so in the future. काय करायचं आहे, आपल्याला संशोधन करत असताना येणारी जी समस्या आहे, भविष्यात कोणती समस्या उद्भवू शकते किंवा सद्यस्थितीमध्ये कोणती समस्या आहे, या समस्या आपण डोळ्यासमोर ठेवून काय करत असतो, आपल्या संशोधन समस्याचा विषय आपण निवडायला पाहिजे. इट्स प्रोव्हाइडेड अँड इसेन्शियली mediating role between those who were excluded and the mainstream of society, a role of which it has a fulfill in different way in culture and society through its history. आपण काय करत असतो, जेव्हा आपल्याला एक सामाजिक संशोधन समस्या निवडायची आहे, तेव्हा आपल्याला सोसायटीमध्ये काय प्रॉब्लेम्स आहे, मेनस्ट्रीम्समध्ये कोणते प्रॉब्लेम्स आहे, या समाजामध्ये, कम्युनिटीमध्ये कोणते प्रॉब्लेम आहे, याचा अभ्यास करणं काय असतं, गरजेचं असतं. आणि कम्युनिटीला डोळ्यासमोर ठेवून, एखाद्या व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून, किंवा एखाद्या गटाला डोळ्यासमोर ठेवून आपल्याला काय करता येतं, सामाजिक समस्या निवडायची असतं. तर सामाजिक समस्या निवडत असताना आपल्याला अनेक काय करावं लागते, काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवाव्या लागते, की सामाजिक समस्या ही रिअल असली पाहिजे, वास्तविक असली पाहिजे. कुठंही तिला म्हणजे पूर्वग्रह म्हटल्याशिवाय म्हणू शकतो, किंवा आपण जे अस्तित्वातच नाही त्या गोष्टीबद्दल बोलण्यात काही फायदा नाही. जी गोष्ट अस्तित्वात आहे आणि जे रिअल म्हणजे समाजामध्ये रिअल प्रॉब्लेम सुरू आहेत त्याच्याबद्दल जर आपण बोललो, तर त्याबद्दल जर आपण रिसर्च केला, तर ते काय ठरू शकतं, इफेक्टिव्ह रिसर्च ठरू शकतं. त्यानंतर आपण म्हणू शकतो, इट्स एम टू प्रेझेंट अ क्लायंट इन ऑब्जेक्टिव्ह टर्म्स बट ऑल्सो हॅड अ बिल्ड इन बिलीफ इन द फंडामेंटल गुड्स इन ह्युमॅनिटी. जी काही समस्या आहे, जी काही सामाजिक संशोधन आपल्याला निवडायचं आहे, तर त्यामध्ये मानवतावादी दृष्टिकोनातून आपण काय करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. जे क्लायंटच्या काय 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 वेगवेगळ्या समस्या आहेत, त्या समस्यावर काम करणं आपल्याला गरजेचं ठरतं. त्यानंतर इट्स प्रोड्यूस अ पिक्चर ऑफ द इंडिव्हिज्युअल विच वॉज बोथ subjective and social, and where the use of the professional relationship provide the key mechanism to help individual be integrated back into mainstream of the society. म्हणजे मेनस्ट्रीमचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मधून आपल्याला फ्रेम करायचे आहे. इट्स सीक टू अकम्प्लिश द सेम
ह्युमॅनिस्टिक गोल ॲज द सोशल वर्क मेथड. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, एकंदरीत यामध्ये काय सांगितलेलं आहे की एक आपण म्हणजेच मानवतावादी दृष्टिकोनातून आपल्याला ध्येय ठेवायचं आहे. जेव्हा आपण एखादी रिसर्चची प्रॉब्लेम जे घेणार आहे ते डोळ्यासमोर ठेवताना मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांचा विकास कशा पद्धतीने होईल यावर आपल्याला फोकस करायचा आहे. सोबतच आपल्याला एक सूक्ष्म जे काही म्हणू शकतो आपण एक सूक्ष्म पद्धतीनं अभ्यास करून आपल्याला काय करायचं आहे की सामाजिक संशोधनाची समस्या आपल्याला निवडायची आहे. अशा पद्धतीनं इथं आपल्याला संशोधनाचं ऑब्जेक्ट सांगितलेलं आहे. बाकी यामध्ये एवढं काही लक्ष ठेवण्याची आवश्यकता नाही आहे की आपल्याला सहज लक्षात येतं की ऑब्जेक्ट कशासाठी फ्रेम केल्या जाते. सामाजिक संशोधनाचे ऑब्जेक्ट फ्रेम करत असताना डोळ्यासमोर एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची की समाजाचं हित कशामध्ये आहे आणि समाजातील जी समस्या आहे ती समस्या अभ्यासताना आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की ती समस्या मला जाणवली आहे का, किंवा अनुभव त्या गोष्टीचा आपण घेतला आहे का, जी समस्या आहे ती रिअल आहे किंवा नाही आहे, आणि ज्या समस्येबद्दल मी अभ्यास करणार आहे ते समस्या त्यामध्ये मला आवड आहे किंवा नाही या संपूर्ण बाबीचा आपल्याला इथं अभ्यास करायचा असतो. आता बघा, सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे स्टेप इन सोशल वर्क, काय सोशल सायन्स रिसर्च. म्हणजे सामाजिक संशोधनामध्ये वेगवेगळ्या काय आहे तर पायऱ्या किंवा त्याला आपण पायऱ्या दिलेल्या आहेत, त्या पायऱ्याचा आता आपण अभ्यास करूया. तुम्ही एक एक पायऱ्या काय करा, लिहून घ्या. आणि या पायऱ्यानुसारच आपल्याला बरेच सेटची एक्झाम असो की नेटची एक्झाम असो यावर बरेच प्रश्न काय होत असतात, सेम होत असतात. जे ऑनलाईन स्टुडंट आहे त्यांनी पण तुमच्या नोटबुकमध्ये ह्या पायऱ्या लिहून घ्या. पेपरमध्ये आल्याच्या नंतर जर पहिल्या 2 ऑप्शनमध्ये जर आयडेंटिफिकेशन अँड फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम दिलेलं असेल, सेकंडमध्ये आणि त्याच ऑप्शनमध्ये लिटरेचर रिव्ह्यू दिलेलं असेल, आणि मधातच कुठेतरी तिसऱ्या ऑप्शनमध्ये प्रोसेसिंग ऑफ डाटा असं टाकलं असेल, तर तुम्हाला लवकरच काय होईल, ह्या मेथड तुम्ही जर पाठ केल्या तर तुम्हाला लक्षात ठेवायला इझी जाईल. आणि सहज 3 नाही तर 2 प्रश्न तर नक्कीच सेटला पण असते आणि नेटला पण या पायऱ्यांवर दिलेले आहे. आणि पेपर 1ला पण या जे रिसर्चच्या जे पायऱ्या आहेत त्याच्याबद्दल पण प्रश्न असतात. म्हणजे तुमचे सहज 7-8 मार्क काय होऊन जातं, यातून कव्हर होऊन जातात. ओके, लिहा आयडेंटिफिकेशन अँड फॉर्म्युलेशन्स ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. आयडेंटिफिकेशन्स अँड फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे साहित्याचं परीक्षण किंवा साहित्याचा आढावा. ऑब्जेक्टिव्ह अँड हायपोथेसिस फॉर्म्युलेशन, ज्याला आपण उद्दिष्ट किंवा गृहीतकृत्य असं म्हणत असतो. आणि गृहीतकृत्य आणि परिकल्पना ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहे, बरोबर आहे. म्हणजे परिकल्पनालाच आपण हायपोथेसिस असं म्हणत असतो. मी त्यानंतर तुम्हाला जेव्हा आपण डिटेल पाहू हायपोथेसिसबद्दल तेव्हा सांगते की जे परिकल्पना हा शब्द ज्याला आपण म्हणू शकतो तर त्याला आपण म्हणू शकतो हायपोथेसिस इंग्लिशमध्ये, आणि गृहीतकृत्य ज्याला आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये अझम्पशन असं म्हणत असतो. तर आपल्या संशोधन आराखड्यामध्ये आपण पाहत असताना अनेक संशोधन आराखडे आहे, ज्यामध्ये अन्वेषणात्मक आराखडा आहे, ज्याला आपण एक्सप्लोरेटरी म्हणजे संशोधन रिसर्च डिझाईन असं म्हणू शकतो. त्यानंतर वर्णनात्मक, ज्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह संशोधन आराखडा असं म्हणू शकतो. त्यानंतर असे वेगवेगळे आराखडे आहेत. त्या आराखड्याचा आपल्याला अभ्यास करत असताना गुणात्मक संशोधन आराखडा आहे, संख्यात्मक संशोधन आराखडा आहे. तर या 2मध्ये पण जर पाहिलं आपण की अन्वेषणात्मक संशोधन आराखडा आणि वर्णनात्मक संशोधन आराखडा, तर अन्वेषणात्मकमध्ये परिकल्पनेचा वापर केला जातो, ज्याला आपण हायपोथेसिस असं म्हणत असतो. तर हायपोथेसिस मांडत असताना आपण काय करत असतो की साध्या पद्धतीने जे काही मांडलेल्या गोष्टी असतात त्याला आपण परिकल्पना असं म्हणू शकतो. आणि हायपोथेसिस असतं ते आपल्याला एक आपल्या संशोधनाचं वर्णनात्मक संशोधनामध्ये हायपोथेसिस मांडत असताना एक सुरुवातीलाच मांडल्या जाते, आणि याच्यामध्ये जे असते अन्वेषणात्मक संशोधनामध्ये ते परिकल्पना ही शेवटी मांडल्या जाते. असे त्याचे काही फरक आहे, मी ते जेव्हा येईल तेव्हा ते सांगाल. ऑनलाईन स्टुडंट तुम्ही लिहित आहात का? ओके, बघा रिसर्च डिझाईन, त्यानंतर 5व्या नंबरची सॅम्पल डिझायनिंग आहे. त्यानंतर आहे सोर्स, म्हणजे वेगवेगळे स्त्रोत आहे की ज्यातून आपण काय करू शकतो, माहिती कलेक्ट करू शकतो. आपण म्हटल्यापेक्षा आपला सब्जेक्ट काय आहे त्यावर डिपेंड करते की आपण कशात संशोधन करायचं, बरोबर आहे. की आपण साधा विषय घेतलेला असेल
संख्यात्मक आराखड्यावरही आपल्याला संशोधन करता येतं. पण सर्वात जास्त मिक्स ज्याला आपण म्हणू शकतो मिक्स मेथड जे ज्यामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक ज्यामध्ये आहे या पद्धतीमध्ये काय करता येतं आपल्याला संशोधन जास्त इफेक्टिव्ह ठरतं. वर्णनात्मक पद्धतीने केलं असेल तर संख्यात्मक पद्धतीनं करत असेल तर साधारणपणे आपल्याला त्यामध्ये संख्येचा जास्त उल्लेख होतो. पूर्णच बाबी त्यामध्ये उलगडल्या जाते असं नाही. तर वर्णनात्मक पद्धतीने केलं तर आपल्याला व्यक्तीचा स्वभाव काय आहे, संबंधित समस्या काय आहे, या प्रत्येक बाबीवर आपल्याला काय करतं सूक्ष्म आणि सूक्ष्म घटकाचा तिथं आपल्याला अभ्यास करता येतो. ओके. तुम्ही अकॅडमीला जेव्हा तुम्ही प्रेझेंट राहा आणि जेव्हा आपलं रिसर्च हा सब्जेक्ट युनिट कंप्लीट होईल तेव्हा तुम्हाला काय मिळेल, याच्या नोट्स मिळेल अकॅडमीकडून. ओके. ओके गौरव सर, तुमच्या काय म्हणते प्रश्नाचं उत्तर मिळालं का तुम्हाला? म्हणजे नेमकं आपलं टॉपिक काय आहे किंवा आपली समस्या काय आहे, जेव्हा आपण प्रॉब्लेम ऑफ म्हणजे फॉर्म्युलेशन ऑफ प्रॉब्लेम्स करतो तेव्हा आपल्याला सांगता येतं की आपला संशोधन आराखडा काय राहील. बरोबर आहे, कारण की संशोधन आराखड्यावरून आपली संपूर्ण काय असतं डायरेक्शन ठरत असतं. ओके. रिसर्च डिझाईन, सॅम्पल डिझायनिंग, सोर्स, वेगवेगळे सोर्स आहे. बरोबर आहे, की जे आपल्याला काय असतं की प्राथमिक प्रायमरी सोर्स आहे आणि सेकंडरी सोर्स आहे. बरोबर आहे, की प्रायमरी सोर्स म्हणजे आपण काय करतो की वेगवेगळ्या बुक्समधून वेगवेगळ्या याच्यामधून काय करतो डेटा कलेक्ट करतो. विविध रिसर्च पेपर आहे यातून. आणि जे काही सेकंडरी सोर्स आहे ते सेकंडरी सोर्स म्हणजे आपल्याला जे काही ऑनलाईन जे काही आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया वगैरेच्या माध्यमातून जे सोर्स आपण प्राप्त करतो त्याला आपण सेकंडरी सोर्स म्हणत असतो. त्याबद्दल आपण पाहूया समोर. मेथड्स अँड टूल ऑफ डाटा कलेक्शन, वेगवेगळ्या पद्धती काय आहे, डाटा कलेक्शन आपण कशा पद्धतीनं करत असतो, त्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. जसं आपण म्हणू शकतो प्रश्नावली आहे किंवा मुलाखत आहे किंवा अशा पद्धतीने आपण काय करू शकतो ते करत असतो. आणि हे जेव्हा डाटा कलेक्शन आपण करतो ते मेथड कोणती यूज करायची ते पण आपल्याला आपण सॅम्पल कोणतं घेतलेलं आहे, नमुना निवड कशा पद्धतीने केलं आहे त्यावर पण या गोष्टी डिपेंड करतात. प्रोसेसिंग ऑफ डाटा म्हणजेच जे काही आपली डाटा आपण जे काही तथ्य संकलन ज्याला आपण म्हणतो ते तथ्य संकलन प्रक्रिया आपण करत असतो. ते तथ्य संकलन जर झाल्याच्या नंतर आपल्याला ॲनालिसिस ऑफ डाटा म्हणजेच आपण जे तथ्य संकलन केलेलं आहे त्याचं आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे की ठीक आहे जे काही आपण 60 लोकांची मुलाखत उत्तरदाते घेतलेले आहे. आपल्या MSW मध्ये काय असतं की 60 लोकांचे उत्तरदाते जर आपण घेतले तर आपला एक इफेक्टिव्ह काय थेसिस नाही म्हणत आपण त्याला, एक डेझर्टेशन आपण ठरवले जाते. तर त्या लोकांचं आपण जेव्हा 60 लोकांचं जेव्हा आपण घेऊ मी तुम्हाला काय सांगणार आहे ॲनालिसिस ऑफ डाटा. म्हणजे आपण जेव्हा ठरवणार 60 लोकांचं आपण काढलं आणि 60 लोकांमध्ये आपण सांगितलं की या धर्माचे एवढे एवढे लोक आहे. बरोबर आहे, म्हणजेच ॲनालिसिस ऑफ डाटा म्हणजे काय तर तथ्यांचं काय करणं आपल्याला विश्लेषण करणं. बरोबर आहे. मग एकंदरीत आपल्याला सगळं काढता येतं एका तक्त्यामध्ये आपण काढत असतो त्यालाच आपण सामान्यीकरण असं पण म्हणत असतो. नंतर विशिष्ट एज्युकेशन झालेले किती लोक आहे, 10वी झालेली किती आहे, 12वी झालेली किती आहे, ग्रॅज्युएशन झालेली किती आहे, त्यांची विचाराची पातळी आपण जर आपला जर सब्जेक्ट अशा पद्धतीनं असेल तर आपण ते सगळं संपूर्ण काय करत असतो चेक करत असतो. त्यालाच आपण डाटा ॲनालिसिस असं म्हणत असतो. त्यानंतर बघा सगळ्यात लास्ट स्टेप असते त्याला रायटिंग रिसर्च रिपोर्ट असं म्हणत असतो. आता रायटिंग रिसर्च रिपोर्टला पण एक महत्त्वाचं आहे की हा जो रिसर्च पेपर आपण बनवलेला आहे किंवा आपण जो काही डेझर्टेशन बनवले आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला पाडाव्या लागतात की सोप्या पद्धतीनं भाषा असली पाहिजे, अलंकारिक पद्धतीची भाषा वापरायला नको. बरोबर आहे, की जेणेकरून जे वाचणारं वाचक वर्ग आहे ते सगळेच एज्युकेटेड असतं असं पण नाही. तर जर साधं एज्युकेशन जरी झालेलं असेल तरी त्या व्यक्तीला काय करता आलं पाहिजे हे जे झालेलं संशोधन आहे ते वाचता आलं पाहिजे. आणि साध्या आणि सोप्या पद्धतीनं आपल्याला काय करायची आहे आपल्या संशोधनाची भाषा ठेवायची आहे. त्यानंतर आता बघूया आपण की पहिली आपली काय आहे आयडेंटिफिकेशन अँड फॉर्म्युलेशन ऑफ द रिसर्च प्रॉब्लेम. आपण संशोधन समस्या कशी ओळखायची हे आता आपल्याला पाहायची आहे किंवा आपण कशी ठरवायची. एकंदरीत ते आपण याला काय म्हणू शकतो की सामाजिक संशोधनाचे सूत्रीकरण असं म्हणू शकतो किंवा सूत्रण असं पण आपण याला म्हणू शकतो. लिहिलं?
हे सांगण्याआधी मी तुम्हाला एक हे सांगून देऊ का, आगमनात्मक पद्धत आणि निगमनात्मक पद्धत याबद्दल तुम्हाला मी थोडं सांगून देते. कारण की त्याबद्दल अनेक वेळा अनेक एक्झामला प्रश्न विचारल्या जाते. दोन आहे, ज्याला आपण इंडक्टिव्ह, याला आपण म्हणू शकतो आगमनात्मक, डिडक्टिव्ह. निगमनात्मक. त्यामध्ये ते दिसेल. याच्यामुळे दिसेल ना, नोन टू अननोन. मी एक्सप्लेन करते, 2 मिनिटं. बॉटम टू टॉप. दिसत आहे. स्पेसिफिक टू जनरल. ऑनलाईन स्टुडंट तुम्ही पण लिहून घ्या. सगळ्याच एक्झामला विचारलं जाते बरेचदा, आणि हे आपल्याला कळत नाही इंडक्टिव्ह म्हणजे काय आणि डिडक्टिव्ह म्हणजे नेमकं यातलं फरक कळत नाही. त्यामुळे आपल्याला प्रश्न काय करता येत नाही, सॉल्व करता येत नाही. आणि काय असतं की यात असं ॲज इट इज प्रश्न विचारला जात नाही, तर अप्लाइड बेस्ड प्रश्न विचारल्या जाते. तर बघा, ते अगदी याच्या उलट उलट काय असणार, इकडल्या मेथड्स असणार. अननोन टू नोन, बॉटम टॉप टू बॉटम. काही अडचण आहे का? म्हणजे आहे का? ओके, थांब बंद करू मग आपण. इकडली पण चालू वाटते ना.
मी एक्सप्लेन करते. ऑनलाईन स्टुडंट तुम्ही लिहून घ्या, मी नंतर तुम्हाला विचारणार बोर्डवरचं जेव्हा. दिसत आहे ना तुम्हाला सगळ्यांना? नाश्ता वगैरे करू राहील वाटते, एकही रिप्लाय नाही तुझा. ठीक आहे बघा, इंडक्टिव्ह मेथड्स त्यालाच आपण आगमनात्मक पद्धत असं म्हणत असतो, बरोबर आहे. नोन टू अननोन, आता ज्या गोष्टी काही आपल्याला माहिती आहे त्या गोष्टीवरून आपण काय करणार, जे काही अमूर्त गोष्ट आहे, ज्या माहिती नाही त्या गोष्टीकडे आपण जात असतो. आता विद्यार्थ्यांना काही गोष्टी माहिती नसतात, जसं आता लहानपणी बरेच प्रश्न आपल्याला पडतात, बरोबर आहे की विमान कसं उडते, बरोबर आहे. असे बरेच विद्यार्थ्याचे म्हणजे बालकांचे वेगवेगळे प्रश्न असतात. आपल्याला त्या प्रश्नांना असं वाटतं की उत्तर द्यावं की नाही द्यावं, कदाचित तर कधी कधी तर आपल्याकडे पण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर नसतं. ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहे त्या माहिती असणाऱ्या गोष्टीकडून आपण काय करणे, ज्या गोष्टी माहिती नाही त्या गोष्टीकडे जाणे. आता तुम्हाला माहिती आहे की ब्लॅक होल आहे, कृष्णविहर ज्याला म्हणतो, सध्या तरी त्याचा काय चालू आहे, शोध चालू आहे. त्या गोष्टी आपल्याला माहिती होत्या का? नाही. गॅलेक्सी वगैरे सुरुवातीला आपल्याला माहिती नव्हती, सगळ्या काही गोष्टीचा आपल्याला शोध लागलेला नव्हता. ज्या गोष्टी आता माहिती आहे त्या गोष्टीकडून आपण अननोन गोष्टीकडे जाणे म्हणजेच हे आगमनात्मक पद्धतीमध्ये येतं, त्यालाच आपण इंडक्टिव्ह मेथड असं म्हणत असतो. ओके, त्यानंतर बघा बॉटम टू टॉप. आता जे काही बॉटम म्हटल्यावर आपण असं म्हणू शकतो की एकदम बेसिक गोष्टीवरून नॉलेजवरून सांगणं. आता पहिल्या वर्गाचा क्लास असला तर तिथं डायरेक्ट आपल्याला 15चा फळा आणि 20चा फळा म्हणून चालणार नाही. तर तिथं त्यांना काय सांगावं लागेल, आपल्याला 1 2 3 काय 1 2 3 4 अशा पद्धतीने त्यांना आपल्याला शिकवावं लागतं. आणि जसं जसं मग स्टेप बाय स्टेप आपलं वर्ग जे वाढत जातात, इयत्ता जसे जसे ते वाढत जाते तशा तशा पद्धतीनं त्यांचं एज्युकेशन घेण्याची लेवलसुद्धा काय होते, वाढत जातं. हे आपल्याला आगमनात्मक पद्धतीमध्ये पाहता येतं. स्पेसिफिक टू जनरल म्हणजे जे काही गोष्ट आहे स्पेसिफिक ठरलेली आहे. आता आपण सांगू शकतो त्रिकोणाची जे काही बाजू आहे, बरोबर आहे. आता त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचं त्याला आपण काय म्हणू शकतो, हां, मापाची बेरीज काय 180 आहे, बरोबर. मग आपल्याला हे काय झालं, हे आपलं स्पेसिफिक झालं की 180 काय असते, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाचे बेरीज 180 असते, बरोबर आहे. हे झालं स्पेसिफिक. पण हे झाल्याच्या नंतर आपण प्रत्येक कोण त्यांना विद्यार्थ्यांना काढून दाखवणे, एक उदाहरण देणे, यालाच आपण काय म्हणू शकतो, म्हणजे स्पेसिफिक टू जनरलकडे जाणं असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे आधी काय करणं, गुरुत्वाकर्षणचा जो काही नियम आहे, बरोबर आहे, तो त्यांना सांगून देणं की गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं एक पृथ्वी काय करतं, आपल्याकडे खेचून घेतं. तिचं जे काय आहे वेट आहे, त्या वेटमुळे आपल्याला ते काय करतं, स्वतःकडे आकर्षित करतं. हा गुरुत्वाकर्षणचा नियम कोणी लावला, तर न्यूटन याचा शोध लावला, बरोबर आहे. ह्या गोष्टी आपण पहिले त्यांना एक नियम सांगून देणं, एक रूल सांगून देणं, आणि त्यानंतर मग जनरल गोष्टीकडे जे आहे त्याचं उदाहरण आहे. म्हणजे मग उदाहरण आपण सांगतो की न्यूटन हा त्याच्या झाडाखाली बसला होता, ॲपल जसं झाडावरून खाली पडलं, अशा गुरुत्वाकर्षणचा शोध लागला. चार्ल्स डार्विनने वेगवेगळ्या याचा शोध लावले. मग हे कशा पद्धतीने लावले त्या गोष्टीचं आपण काय करत असतो, विश्लेषण करत असतो. म्हणजे नियमाकडून कुठेतरी एक जनरलाइज पद्धतीने सांगणं, एक उदाहरणाच्या माध्यमातून सांगणं, यालाच आपण आगमनात्मक पद्धत असं म्हणत असतो. आणि मूर्त टू अमूर्त. मूर्त म्हणजे काय, जे अस्तित्वात असणाऱ्या गोष्टी आहे, ज्याला आपण टच करू शकतो, ते मूर्त गोष्टी, बरोबर आहे. ज्याला आपण टच करू शकत नाही, आता इथं आपल्या इथं काय आहे, डेस्क आहे, बेंच आहे, सगळं जे काही आहे, टायर्स आहे, याला आपण काय करू शकतो, हात लावू शकतो. ज्या गोष्टीला आपण हात लावू शकतो, टच करू शकतो, ज्या गोष्टी आपण डोळ्याने पाहू शकतो, त्याला आपण मूर्त गोष्टी म्हणत असतो, बरोबर आहे. आणि अमूर्त गोष्टी म्हणजे काय, तर ज्या गोष्टी अस्तित्वात नाही आहे त्या गोष्टीबद्दल कुठेतरी कल्पना करणं, ज्याला आपण आत्मा म्हणू शकतो, बरोबर आहे, भूत आहे, हे काय आपण कल्पना करूनच काही गोष्टी करत असतो. म्हणजेच मूर्त करून काय करतो, अमूर्त गोष्टीकडे जाणे, यालाच आपण इंडक्टिव्ह मेथड, यालाच आगमनात्मक पद्धत असं म्हणत असतो. आलं लक्षात? ओके. आता बघा त्याच्याच उलट काय डिडक्टिव्ह मेथड आहे, ज्यालाच आपण निगमनात्मक पद्धत असं म्हणत असतो. आता बघा अननोन टू नोन, ज्या गोष्टी आपल्याला माहीतच नाही आहेत, काय अस्तित्वात आहे किंवा नाही आहे, कृष्णविहार आहे काय आहे, आपल्याला काहीच माहिती नव्हतं, बरोबर आहे. आणि आता काय बरेच शोध लागलेले आहेत कृष्णविहाराबद्दल. आपण वेगवेगळ्या काय झालेल्या आहे, वेगवेगळ्या पाणबुड्या निर्माण झालेल्या आहे, वेगवेगळे साहित्य रणगाडे निर्माण झालेले आहे. पूर्वी आपल्याला काही माहिती नव्हतं. रडार जे यंत्र आहे, पाणबुड्याच्या अंतर्गत आतमध्ये जाऊन पण कशा गोष्टीचा शोध घेते. सोनार नावाची पद्धत आहे. यामुळे काय होतं, आपल्याला अनेक गोष्टी ज्या माहिती नव्हत्या त्याही गोष्टीचा काय होते, म्हणजे जे माहिती नव्हत्या अननोन कडून आपल्याला नोनकडे जाण्याचा मार्ग होतो. त्यानंतर बघा टॉप टू बॉटम. सुरुवातीला एक थेअरी सांगून द्यायची, बरोबर आहे, की आपण काय सांगू शकतो, जसं आपण चार्ल्स डार्विन बद्दल जर सांगितलं की त्यांनी कशाचा शोध लावला, उत्क्रांतीचा शोध लावला, बरोबर आहे. तर डायरेक्ट आपण सांगून देणे की उत्क्रांतीचा त्यांनी शोध लागला, एकदम हायर लेवलचं झालं ना ते. तर हे निगमनात्मक पद्धत जी आहे
ही निगमनात्मक पद्धत आपल्याला हायर एज्युकेशन ज्यांच्यासाठी घेतल्या जाते त्यांच्यासाठी ही मेथड यूज केल्या जाते. पण डिडक्टिव्ह मेथड जी आहे ही एक जे की बाल्यावस्थेमध्ये आहे त्याला आपण प्रायमरी एज्युकेशन म्हणू शकतो किंवा म्हणजे मिडियम लेवलचं जे एज्युकेशन घेतात त्यांच्यासाठी ही आगमनात्मक पद्धत आहे. कारण की इथे काय केलं जातं की बॉटम म्हणजे एकदम तळाभागातील एकदम छोट्या छोट्या गोष्टीपासून आपण काय करत असतो पुढे पुढे पाऊल ठेवत असतो. आणि इकडं काय करतो आपण निगमनात्मक पद्धतीमध्ये डायरेक्ट टॉप लेवलवरचं एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करतो. आता आपण MSW झालं आता आपण काय कन्सिडर करतो की तुम्हाला सगळं बेसिक नॉलेज तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. या उद्देशाने आपण काय करतो एक हायर लेवलचं एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करतो की जे काही मोठा एक नियम आहे त्या नियम सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्या नियमाकडून मग कुठेतरी आपण उदाहरणाकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. हे आपल्याला निगमनात्मक पद्धत पाहायला मिळते. ही पद्धत आपल्याला हायर एज्युकेशनमध्ये जास्तीत जास्त उपयोगाची ठरतं. त्यानंतर जनरल टू स्पेसिफाईड जे काही सामान्य नियम आहे त्या सामान्य नियमाच्या नंतर आपण त्याला काय करतो स्पेसिफिक ठरवत असतो. जसं आपण इथं पाहिलं की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज जर केली तर 180 आहे. हे झालं आपला नियम. पण आधी आपण काय करणार 3 त्रिकोण काढून देणार त्यांना एक बाजू दाखवणार इथं प्रत्येक कोण हा 90 की 45 वर्ष आहे हे आपण 60 अंशाचा कोण असतो, बरोबर आहे. हे सगळं सांगितल्याच्या नंतर मग आपण कुठेतरी नियम सांगणार की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे काय असतात बेरीज 180 असतात. म्हणजे जनरल कडून काय करायचं स्पेसिफिक ठरवायचं. हे झालं आपल्याला निगमनात्मक पद्धतीमध्ये. आणि अमूर्त ज्या काही गोष्टी आहेत त्या अमूर्त गोष्टीकडून मूर्त गोष्टी सांगणे यालाच आपण म्हणू शकतो की डिडक्टिव्ह मेथड. आपल्याला आता माहिती आहे की आपण अनेक आपली तर भागवत गीता आहे किंवा वेगवेगळे पारायण होते, वेगवेगळ्या देवाच्या संकल्पना सांगितल्या जाते. म्हणजे काय अमूर्त गोष्ट सांगितल्या जाते आणि त्याचा टच कुठेतरी आपल्या दैनंदिन जीवनाशी लावला जातो, बरोबर आहे. की कुठेतरी आपण चुकीचं वागलं तर देव आपल्याला काय करेल शिक्षा करेल, बरोबर आहे. म्हणजे अमूर्त गोष्ट आहे, देव ही एक अमूर्त गोष्ट आहे आणि त्या गोष्टीला आपण काय केला जातो एक रिलेटेड करून ते मूर्त गोष्टीमध्ये सांगितल्या जातं. अशी ही आपली काय आहे डिडक्टिव्ह मेथड आहे, बरोबर आहे. ही एज्युकेशनमध्ये याचा सर्वात जास्त उपयोग होतो आणि सोबतच आपला रिसर्च करताना सुद्धा आपल्याला एखादी यालाच आपण माहिती आहे का ऊर्ध्वगामी आणि अवगामी असं पण आपण याला म्हणू शकतो. ऊर्ध्वगामी पद्धत आणि अवगामी पद्धत हे पण आपल्याला इथं म्हणता येतं. रिसर्चमध्ये डेटा जेव्हा आपण कलेक्शन करतो तेव्हा आपण कधी कधी बॉटम टू टॉप करत असतो, नोन बाबीकडून अननोन बाबीकडे करत असतो. तसंच निगमात्मक पद्धतीचा आपण टॉपकडून बॉटम या पद्धतीचा वापर करत असतो, बरोबर. आता तुम्ही ऐकलं असेल इथनॉलॉजीज म्हणजेच त्याला आपण मानववंशशास्त्र म्हणतो. ते एखाद्या संशोधन करत असताना आपल्याला स्पेसिफिक त्या एरियामध्ये जाऊन वास्तव्य करावं लागतं. तेव्हाच तिथल्या काय होतं काही रूढी आहे, परंपरा आहे, तिथली संस्कृती कशा पद्धतीची ते आपल्याला माहिती पडते. आता ट्रायबल एरिया आहे, तुम्ही 7 सिस्टरबद्दल ऐकलं असेल. त्याला 7 सिस्टर जे राज्य आहे ते आपण माहिती आहे की आसाम आहे, मेघालय आहे, मिझोराम आहे, नागालँड आहे. हे काय 7 सिस्टर आहे, बरोबर आहे. अरुणाचल प्रदेश आहे. तर तिथे जर आपल्याला जाऊन राहायचं तिथली जर समस्या आपल्याला समजून घ्यायचं असेल तर तिथे जाऊन आपल्याला काय करावं लागेल वास्तव्य करावं लागेल. जेणेकरून तिथे जर जाऊन वास्तव्य केलं तर त्यांच्या रूढी काय आहे, परंपरा काय आहे, वेगवेगळ्या समस्या काय आहे, कुपोषण समस्या आहे का किंवा आर्थिकदृष्ट्या मागासल्या आहे का, कर्जबाजारीपणा आहे का किंवा विविध समस्याला ते सामोरे जात आहे का हे आपल्याला गोष्टी माहिती पडेल. यासाठी आपल्याला या पद्धतीचा काय होते मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. ऑनलाईन स्टुडंट तुम्हाला समजलं का? बघा समोर बघूया आता आपण स्टेप ऑफ रिसर्च सामाजिक संशोधनाच्या पायऱ्या काय आहे ते आता आपण बघूया. स्टेप बाय स्टेप गेल्याच्या नंतर आपल्याला काय होईल ते आपलं संशोधन सोयीस्कर पद्धतीने करता येईल. बघा सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे आयडेंटिफिकेशन ऑफ द सोशल वर्क रिसर्च. आपल्याला पहिले सुरुवातीला प्रॉब्लेम ओळखायची आहे की आपल्याला प्रॉब्लेम कोणती घ्यायची. तर प्रॉब्लेम निवडत असताना आपल्याला अनेक काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. जसं आपण म्हणू शकतो की जी प्रॉब्लेम्स आहे ती आपल्या आवडीचा विषय आहे किंवा नाही ते पण पाहणं गरजेचं असतं, बरोबर आहे. जर विषय आवडीचा नसेल तर त्यामध्ये निरंतर काळ आपण काय करू शकत नाही, तर त्यामध्ये टिकू शकत नाही. ज्या गोष्टीत आपल्याला आवड असेल तेच गोष्ट आपण काय करू शकतो चांगल्या पद्धतीनं करू शकतो. म्हणून बघा
The first and foremost step of a social science research is to formulate a research problem. सर्वात महत्त्वाची काय आहे तर सामाजिक समस्या निवडत असताना आपल्याला ती एक पहिली पायरी आहे. सामाजिक समस्या निवडणे किंवा सामाजिक समस्येचं सूत्रण करणे ही आपली पहिली पायरी आहे. To provide a solutions for a problem, it is necessary to have knowledge about the problem. The two issue involved in formulation of the research problem. आता खालील काही गोष्टी आहे त्यावरून आपल्याला सांगता येतं. अंडरस्टँडिंग ऑफ द प्रॉब्लेम. आपल्या समस्येला आपल्याला काय करायचं आहे आधी समजून घ्यायचं आहे. बरोबर. हे डिटेल समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागते मग साहित्याचं परीक्षण करावं लागतं. आता जी काही मी समस्या निवडली आहे, जी कम्युनिटीमध्ये जी समस्या आहे ती आजच उगवलेली आहे का नाही, तर त्या समस्येसाठी काय झालं बऱ्याच लोकांनी काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहे. तर ते त्या लिहून ठेवल्याच्या नंतर आपल्याला त्या साहित्य परीक्षणावरून आपल्याला काही गोष्टी लक्षात येतं की आता आपण अभ्यास कशावर करायचा. तर आधीच जर त्या संदर्भात अभ्यास झाला असेल तर तेव्हाची स्थिती वेगळी होती आणि आताची स्थिती वेगळी आहे. मग तुलनात्मक दृष्टिकोनातून जर आपण अभ्यास केला तर बऱ्याच गोष्टींचं काय होऊ शकतं आपल्याला निष्कर्ष आपल्याला मिळू शकतो. म्हणून सुरुवातीला काय करायचं अंडरस्टँडिंग ऑफ द प्रॉब्लेम. पहिले समस्या समजून घ्यायची. रिफ्रेझिंग द प्रॉब्लेम इंटू मिनिंगफुल टर्म्स फॉर द ॲनालिटिकल पॉईंट ऑफ द व्ह्यू. जे काही आपल्याला समस्या आपण निवडलेली आहे. आता आपण फॉर एक्झाम्पल काय म्हणू शकतो, एखादा तुम्ही विषय सांगा मला. जसं आपण संशोधन समस्येचा जर विषय निवडला आता असं निवडू शकतो आपण की दिवसेंदिवस भारतातील म्हणू शकतो किंवा समाजातील दारिद्र्याचं प्रमाण वाढत आहे. बरोबर आहे. तर यामागचे मग आपण म्हणू शकतो की कारणे काय, ते नंतर आपण व्हेरिएबल्स नंतर लावू. मग हे पाहत असताना आपल्याला प्रत्येक गोष्ट काय, दारिद्र्य म्हणजे काय, भारत म्हणजे नेमका एरिया कोणता आहे, सामाजिक भाग कोणता, शैक्षणिक भाग कोणता, त्यामध्ये येणाऱ्या आर्थिक गोष्टी कोणत्या, या संपूर्ण बाबीच्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक बाबीची फोड करणं हे आपल्याला लक्ष घेणं गरजेचं असतं. तर मी तुम्हाला काल सांगितलं की त्याच्या पण एक वेगवेगळ्या व्याख्या असतात, ज्याला आपण म्हणू शकतो की सैद्धांतिक व्याख्या वेगळ्या असतात आणि व्यावहारिक व्याख्या काय असतात संशोधनामध्ये केलेल्या वेगळ्या असतात. आता सैद्धांतिक व्याख्या म्हटलं तर आपल्याला लक्षात येतं की म्हणजे हे पण याच्याबद्दल पण प्रश्न विचारते कधी, पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे की सैद्धांतिक व्याख्या म्हणजे ॲज इट इज जे पुस्तकात वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेले आहे त्याबद्दल जे लिखाण केलं जातं ती सैद्धांतिक व्याख्या वेगळ्या. आता कुटुंबाबद्दल दिलेली जी व्याख्या आहे हे सांगितलं जातं की 2 किंवा 3 पिढ्याचे लोक जर एकत्र येऊन राहत असेल आणि त्यांच्याकडून जर प्रजोत्पादनाचं कार्य केलं जात असेल किंवा एकमेकांच्या म्हणजे एकमेकांच्या समस्या एकमेकात सोडवल्या जात असेल तर त्याला आपण कुटुंब म्हणतो. बरोबर आहे. अशा वेगवेगळ्या लोकांनी ऑगस्ट कॉम आहे किंवा अनेक लोक आहे यांनी काय केलेले आहे म्हणजे भारतीय समाजशास्त्राचे जनक ज्याला आपण धुर्य असे म्हणतो त्यांनी केलेल्या अनेक व्याख्या आहे. पण आपण इथं काय सांगू शकतो, एक मिनिट, आपण काय सांगू शकतो की कुटुंब ही आपण एक सांगितलं ही झाली एक आपली काय झाली एक सैद्धांतिक व्याख्या झाली. पण आपल्याला सांगत असताना आपण आता काय करू शकतो की व्यावहारिक व्याख्या. तर व्यावहारिक व्याख्या करत असताना प्रत्येक व्यक्तीनुसार ती व्यावहारिक व्याख्या वेगळी असू शकते. तर मी रिसर्च करत आहे आणि मी कुटुंबाच्या रिलेटेड रिसर्च करत आहे, माझी व्यावहारिक व्याख्या वेगळी आहे. तुम्ही पण त्याच्या संदर्भात रिसर्च करत आहे, तुमची व्यावहारिक व्याख्या वेगळी असू शकते. तर हे वेगळी असण्यामागचं कारण काय की मी माझ्या रिसर्चमध्ये व्यावहारिक दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना कुटुंब या घटकामध्ये धर्म लक्षात घेणार आहे, त्या कुटुंबामध्ये असणारे शिक्षण लक्षात घेणार आहे. बरोबर आहे. ह्या बाबीतून जेव्हा मी लक्षात घेईल तेव्हा मला म्हणता येईल की व्यावहारिक व्याख्या झाली. हे माझ्या हिशोबाने माझी कुटुंबाची व्याख्या झाली, ही व्यावहारिक व्याख्या झाली. तुम्ही रिसर्च करत आहे, तुमच्या हिशोबाने काय आहे तर कुटुंबाची व्याख्या काय असणार आहे, वेगळी असणार आहे. म्हणजेच व्यावहारिक व्याख्या काय असतात आपापल्यानुसार वेगळ्या असू शकतात. इथं आपल्याला काय सांगायचं आहे की प्रत्येक गोष्टीचं जे काही आपण प्रॉब्लेम्स आपण निवडलेली आहे, जी काही समस्या निवडली आहे ती समस्या निवडत असताना प्रत्येक गोष्टीचं आपल्याला काय करायचं आहे ॲनालिसिस करायचं आहे. आता कर्लिंगर्स 1993 मध्ये यांनी काय सांगितलेलं आहे की 3 बेसिक क्रायटेरिया ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. 3 क्रायटेरिया आहे, त्या क्रायटेरियाच्या आधारावर आपल्याला प्रॉब्लेम काय करता येतं आयडेंटिफाय करता येतं. इट शुड एक्सप्रेस अ रिलेशनशिप बिटवीन 2 और मोर व्हेरिएबल्स. आपली समस्या निवडत असताना आपण कमीत कमी अशी तरी समस्या निवडावी की ज्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आपण काय करू शकतो ज्यामध्ये पडताळून पाहू शकतो. बरोबर आहे. की आता सामाजिक आता जसं आपण म्हटलं की ऑबेसिटी, लठ्ठपणा आणि डिप्रेशन या 2 गोष्टीचा संबंध आहे किंवा नाही, हे 2 व्हेरिएबल्स झाले, लठ्ठपणा आणि डिप्रेशन. बरोबर आहे. पण या 2 मध्ये संबंध आहे किंवा नाही हे आपल्याला जेव्हा चेक करायचं असतं तेव्हा वेगवेगळ्या टेस्ट लावावं लागतं, ज्याला आपण स्काय स्क्वेअर टेस्ट म्हणतो. बरोबर आहे. F नावाची टेस्ट आहे, T नावाची टेस्ट आहे. अशा वेगवेगळ्या टेस्ट आपल्याला लावून काय करायचं असतं त्याची पडताळणी करायची असते. मग त्यानंतर आपल्याला माहिती आहे की इथं काय असतं कमीत कमी अशी असली पाहिजे, म्हणजे या सायंटिस्ट या शास्त्रज्ञाचं नाव लिहून घ्या, या अभ्यासकांचं. यांनी सांगितलं केर्लिंगर 1993 मध्ये 3 अशा बेसिक क्रायटेरिया त्यांनी सांगितला की आपली संशोधन समस्या कशी असायला पाहिजे.
पण आता नाही एक पूर्ण पण तुम्हाला सांगते मी जेव्हा म्हणजे याच इन्स्टिट्यूटमध्ये मी पण महाज्योती अंतर्गत क्लास केलेले आहे. तर मला जे अनुभव आला ते तुम्ही नका करू, की जेणेकरून मी काय केलं की ठीक आहे PDF भेटते मग आपण नंतर मग लिहू करू, पण नंतर काही होत नाही. ते जे आता रनिंग नोट्स काढणं कधी पण गरजेचं आहे. आता मी ती चूक केली, तुम्ही करू नका. आपण म्हणतो असं पण नंतर हां आता स्वतःच्या भाषेत लिहिल्याच्या नंतर चांगलं समजतं. जेव्हा हे नोट्स तुम्ही घेसाल, रीड करसाल तेव्हा तुम्हाला इझी जाईल रीड करताना. मी अजून पण मग त्याचे नोट्स काढले नाही, नोट्स या PDF असा ते घेते मग आपला लॉस होऊन जातो. एक बरेच प्रश्न आलेले आहे, बरोबर आहे. आता एवढ्या दिवसापासून आपली एक्झाम कंडक्ट होत आहे म्हटल्यावर प्रश्न विचारताना आता सहज त्यांना काही भेटलंच नाही तर मग ते असं पण विचारू शकतात की कर्लिंगर यांनी केलेली 1993 मध्ये व्याख्या कशा संदर्भात आहे. तुम्हाला माहिती असली पाहिजे की ती प्रॉब्लेम जी आहे आपली रिसर्च संशोधन समस्या आहे त्यावरती त्यांनी केलेली व्याख्या आहे. प्रश्न कशावर पण फ्रेम होऊ शकतो म्हणून आपण त्यासाठी तयार असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला माहिती आहे तुम्ही MPSC ची स्टडी करता किंवा अदर एक्झामची स्टडी करता, आयोगाला काही भेटलं नाही तरी ते आधीच्याच काय करतात म्हणजे PYQ ज्याला आपण म्हणतो प्रिव्हियस इयर क्वेश्चन त्यातलाच एखादा घटक घेतात आणि त्यात एक नवीन एक शब्द ॲड करून देतात. विद्यार्थी त्याच म्हणजे त्यांनी अनेक सगळ्याच गोष्टी पाठ केलेल्या असतात पण ते एका शब्दामुळे एवढं गोंधळून जातात, हो म्हणतात की नाही म्हणतात, नाही म्हणतात तर हो म्हणतात, अशा त्या याची काय केलं जाते प्रश्नाची तसं फॉर्म्युलेशन्स केल्या जाते. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवणं काय आहे गरजेचं आहे. बघा, द प्रॉब्लेम शुड बी स्टेट क्लिअरली अँड इनॲम्बिजियसली इन क्वेश्चन्स फॉर्म. म्हणजे जी काही समस्या आहे आपली क्लिअर असली पाहिजे, बरोबर आहे, स्पष्टपणे असली पाहिजे. सोबतच त्यामध्ये कोणताही संदिग्धपणा आहे ते संदिग्धपणा त्यामध्ये असायला नको. सहज आणि सोप्या पद्धतीने जर आपण एखादी समस्या मांडली तर आपल्याला आपल्या जे काही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास आपल्याला सोपं जाऊ शकते. त्यानंतर बघा, स्टेटमेंट ऑफ अ प्रॉब्लेम मस्ट बी सच टू एम्प्लाय पॉसिबिलिटी ऑफ द इम्पेरिकल टेस्टिंग. जी काही आपण प्रॉब्लेम्स घेतलेली आहे ती आपल्याला आपल्या स्वतःच्या लाईफमध्ये आपण अनुभवली आहे का हे पण आपल्याला बघणं गरजेचं असतं. जर ती आपल्या लाईफमध्ये आपण अनुभवली असेल तर आपल्या रिअलमध्ये कम्युनिटीमध्ये गेल्याच्या नंतर ती आहे किंवा सत्य आहे किंवा नाही आहे, रिअल आहे किंवा नाही आहे या बाबीचं आपल्याला काय करता येतं पडताळा करता येतं. त्यानंतर बघा, द पर्पज ऑफ द रिसर्च प्रॉब्लेम. आता यामध्ये माहिती आहे का आपली जी काही प्रॉब्लेम्स आहे आता कोणत्या पण बुक्समध्ये जर तुम्ही घेतलं तर डायरेक्ट दिलेलं आहे की प्रॉब्लेम्स काय असायला पाहिजे, ती कशी निवडायला पाहिजे, त्यामध्ये आपल्याला आवड असायला पाहिजे त्या समस्येबद्दल, ती समस्या ही आपण साहित्य परीक्षण करून निवडायला पाहिजे, त्यामध्ये आपण वेगवेगळे प्रश्न विचारून काय करायला पाहिजे समस्या निवडायला पाहिजे, अशा अनेक बाबी दिलेल्या आहे. पण आपण काय केलेलं आहे यामध्ये की जी काही समस्या आहे त्या समस्येचं नेचर काय आहे, एक मिनिट, हां ओके बोला ना सर. हिमांशू, हां हिमांशू सर बोला, काय प्रॉब्लेम आहे का? तर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगू शकता, मेसेज करू शकता. मेसेज माईकची सिस्टीम नाही आहे, मेसेजची सिस्टीम आहे ओनली. इथं ऑन नाही करता येत तुम्हाला. ओके बघा, त्यानंतर द पर्पज ऑफ द रिसर्च प्रॉब्लेम इज टू. आता याचे आपले हेतू काय असला पाहिजे, आपले सामाजिक संशोधन आपण जी काही समस्या निवडणार आहे त्याचा हेतू काय असणार आहे ते आता आपण बघूया. अराईव्ह ॲट द डिपेंडेबल सोल्युशन टू अ प्रॉब्लेम. जे आपलं सोल्युशन आहे ते आपण काय करायला पाहिजे, प्रॉब्लेमवरची समस्या आपण सोडवायला पाहिजे. मेक युजफुल जनरलाइज अँड थेअरी डेव्हलपमेंट. जी काही आपण थेअरी विकसित केलेली आहे त्या थेअरीबद्दल आपल्याला काय करता आलं पाहिजे, सामान्यीकरण करता आलं पाहिजे, अशी आपली समस्या असायला हवी. प्रोव्हाइडेड इनसाइड इन टू अ हायपोथेसिस फॉर्म्युलेशन्स. जी काही समस्या आपण घेतलेली आहे त्या समस्येचं आपल्याला काय करता आलं पाहिजे, वेगवेगळे गृहीतकृत्य आपण ज्याला म्हणतो, ज्याला आपण अझम्पशन असं म्हणतो, त्या अझम्पशनच्या माध्यमातून आपल्याला
काय करता येतं ते सिद्ध करता आलं पाहिजे की आपण आज जे काही जे गृहीतकृत्य घेतलेले आहेत ते आपण निष्कर्षांतर्गत ते सत्य झाले किंवा नाही झाले. त्यासाठी पण आपण काय करू शकतो, मग नल हायपोथेसिस आहे किंवा असे वेगवेगळे हायपोथेसिस मांडून ते रिसर्च प्रॉब्लेम्स करत असतो. मग आपल्याला काय आहे की आपल्या याचा पर्पज काय आहे तर आपल्याकडे हायपोथेसिस असायला हवे. त्यानंतर प्रोव्हाइडेड द डायरेक्शन फॉर द चॉईस ऑफ रिसर्च डिझाईन. बरोबर आहे की आपल्याला काय असायला पाहिजे की आपण जी काही समस्या निवडलेली आहे त्या समस्यामध्ये आपल्याला आवड असायला पाहिजे. बरोबर आहे. जे मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की आपल्याला कोणत्याही समस्या, कारण की रिसर्च ही अशी मेथड आहे किंवा रिसर्च ही अशी प्रोसेस आहे की ते 1 आणि 2 दिवसामध्ये होणार नाही. आज आपल्याला एखादी गोष्ट आवडते, उद्या एखादी गोष्ट आवडत नाही, पण विषय असा असायला हवा की जेणेकरून त्यामध्ये आपल्याला आवड आपली काय असं निरंतर काळ टिकून राहिली पाहिजे. तेव्हाच एखादं संशोधन काय होऊ शकतं, पूर्णपणे होऊ शकतं. नाहीतर आपल्या गाईड आपल्याला सांगत आहे की ठीक आहे आजची ज्वलंत समस्या तरी बाल गुन्हेगारी आहे किंवा बालकांवर होणारे अत्याचार आहे, असं जर आपण सांगत असाल बरोबर आहे. पण आपल्या गाईडनुसार आपण काय करायला पाहिजे, विषय न घेता आपल्याला काय वाटते आणि आपला त्यामध्ये म्हणजे इंटरेस्ट आहे किंवा नाही या बाबी आपल्याला काय करायचं आहे, लक्षात घ्यायच्या आहे. आणि त्यानंतरच मग आपल्याला संशोधन समस्या निवडायची आहे. बघा, हेल्प इन द वाइसफुल चॉईस ऑफ द स्टॅटिस्टिकल ऑर द अदर रिलेव्हंट मेथड ऑफ इंटरप्रिटेशन्स. जी काही आपण मेथड्स जे काही आपण संशोधन विषय घेतलेला आहे, जी समस्या आपण निवडलेली आहे त्याला आपण स्टॅटिस्टिकल दृष्टिकोनातून काय करत असतो, चेक करत असतो. त्यालाच आपण म्हणू शकतो की स्काय स्क्वेअर टेस्ट आहे किंवा टी नावाची टेस्ट आहे, एफ नावाची टेस्ट आहे. अशा वेगवेगळ्या टेस्ट लावाव्या लागत्या आणि त्यातून मग काय करावं लागतं आपल्याला, म्हणजे ही जे काही आपण घेतलेलं हायपोथेसिस आहे हे सत्य ठरलं किंवा नाही हे चेक करावं लागतं. सोबतच तुम्ही हे पण सांख्यिकीमध्ये हा पण भाग पाहिला असेल की मीडियम आहे, मीन आहे किंवा त्याला बहुलक वगैरे आहे किंवा प्रमाण विचलन पद्धत आहे. अशा वेगवेगळ्या पद्धती आहे. त्या माध्यमातून काय करावं लागतं आपल्याला, हायपोथेसिस चेक करावं लागतं. त्यानंतर बघा, प्रोसिड्युअर ऑफ द आयडेंटिफाईंग प्रॉब्लेम सिच्युएशन. म्हणजे आपण पहिल्याच प्रॉब्लेम जी आपली आहे, जे आयडेंटिफिकेशन ऑफ द प्रॉब्लेम तेच पाहता. बरोबर आहे. म्हणजे पहिलीच आपली काय स्टेप चाललेली आहे. त्यामध्ये आपण सुरुवातीला काय पाहिलं की प्रॉब्लेम्स कशी असायला पाहिजे. बरोबर आहे. त्याचं नेचर काय असायला पाहिजे. त्यानंतर आपण पर्पज काय असला पाहिजे. आपण समस्या जी निवडत आहे तर आपला हेतू काय आहे, की ती आपण समस्या का निवडत आहे, तर ती समस्या कशी असायला पाहिजे याबद्दल आपण आता पाहिलं. आता पाहूया की प्रोसिड्युअर, आता आपण कशा पद्धतीनं ती समस्या निवडणार आहे, याची प्रक्रिया कशी असणार आहे, तर ते आता आपण पाहूया. बघा, द अंडरस्टँडिंग ऑफ द नोन थेरीज. बरोबर आहे की फॅक्ट्स अँड आयडियाज इन द फील्ड ऑफ द रिसर्चर इंटरेस्टेड स्ट्रक्चर हिज हर प्रॉब्लेम सर्चिंग डोमेन. आपल्याला काय करायचं आहे, जे आपण नेहमी आपण सांगत आलो की साहित्याचा आढावा जे घेणं आहे, साहित्याचं परीक्षण जे करणं आहे, या माध्यमातून आपल्याला संशोधन समस्या निवडण्यास काय होतं, सोपं होतं. एकदा मला ऑनलाईन स्टुडंटने सांगा की तुम्हाला आवाज येत आहे किंवा नाही. ओके. बघा, हे काय करायचं आहे, जी काही समस्या आहे ती समस्या आपण जी निवडलेली आहे ती सगळ्यांना माहिती आहे किंवा थेरीजमध्ये वेगवेगळ्या बुक्समध्ये वेगवेगळ्या आयडियाजमध्ये त्याच्याबद्दल एक्सप्लेन केलं आहे किंवा नाही, त्याबद्दल काय होऊ शकतं की म्हणजेच वेगवेगळ्या फॅक्ट्समधून, वेगवेगळ्या थेरीजमधून, वेगवेगळ्या आयडियाजमधून किंवा कम्युनिटीमध्ये आपण डिस्कस केल्याच्या नंतर आपल्याला ती समस्या अस्तित्वात आहे, रिअलमध्ये आहे किंवा फॅक्ट्समध्ये अस्तित्वात आहे किंवा नाही याची आपल्याला काय होतं, माहिती होतं. ही काय आपली एक संशोधन समस्या निवडण्याची प्रोसिड्युअर ज्याला आपण म्हणू शकतो, जी प्रक्रिया आहे ती आहे. ओके ओके, थँक्यू. बघा, प्रॉब्लेम आपण स्टेप ऑफ रिसर्च पाहतच. आता पहिल्याच स्टेपला आपण सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला आपण काय केलेलं आहे की जे आगमनात्मक पद्धत आहे आणि निगमनात्मक पद्धत आहे त्या बाबीबद्दल मी एक्सप्लेन केलेलं आहे. मधातून आल्यावर थोडं लिंक लागायला हात जाते ना, म्हणून मी सांगते, बाकी काही नाही. बघा, आयडेंटिफिकेशन ऑफ द फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम हे आपण पाहिलेलं आहे. बरोबर आहे. ती आपली संशोधन समस्या आपण कशी निवडायला पाहिजे, त्यानंतर पर्पज काय असले पाहिजे आपली समस्या निवडत असताना. त्यानंतर आपण हे पण पाहिलं आहे, प्रोसिजर ऑफ द आयडेंटिफाईंग प्रॉब्लेम सिच्युएशन. जी काही आहे, जी प्रक्रिया काय आहे हे आता आपण पाहत आहे. की काय करायचं आहे आपल्याला, अंडरस्टँडिंग ऑफ द नॉन थेरीज. वेगवेगळ्या थेरीज आपण त्याच्या माध्यमातून, वेगवेगळ्या फॅक्ट्सच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या लोकांच्या आयडियाज, जसं की आपण काय करू शकतो, आपल्या मित्रांशी हितेगुज करू शकतो, आपल्या गाईड्सची हितेगुज करू शकतो, वेगवेगळ्या साहित्याचा आपण आढावा घेऊ शकतो किंवा मला स्वतःला काय वाटते या बाबीवरून काय करू शकतो, आपण आपली संशोधन समस्या निवडू शकतो. अ प्रॉब्लेम सिच्युएशन ऑफ द रिसर्च मे emerge from the researcher curiosity about something shared.
सीन फेल्ट वंडरफुल अबाउट द थ्रू द नॅचरल इंटरेस्टेड ऑफ अ रिसर्चर. सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्याला काय असायला पाहिजे, इंटरेस्ट असायला पाहिजे, आपल्याला आवड असायला पाहिजे की आपण जो विषय घेतलेला आहे त्याबद्दल. जेव्हा आपल्याला एखाद्या विषयात आवड असेल तेव्हा आपण त्याच्यामध्ये एकदम सूक्ष्म पद्धतीने जाऊन काय करू शकतो, तर डेटा कलेक्ट करू शकतो. चांगल्या चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती कलेक्ट करू शकतो. आणि ही जर माहिती आपण एकदम सूक्ष्म लेवलवर जाऊन घेत असेल तर ऑब्व्हियसली त्या जी काही कम्युनिटीबद्दल आपण अभ्यास करत आहे, ज्या काही एरियाबद्दल आपण अभ्यास करणार आहे त्यांना तर ते फायदा होणारच. सोबतच गव्हर्नमेंटला पण त्याचा फायदा होईल की, किंवा गव्हर्नमेंट आहे किंवा NGOज आहे त्यांना पण फायदा होईल की या एरियामध्ये हे प्रॉब्लेम आहे आणि आता आपण याच्यावर काय काम करायला पाहिजे. म्हणजेच एकंदरीत त्या कम्युनिटीचं काय होईल, हित साधल्या जाईल. आणि आपल्या संशोधनाचा एक अंतिम उद्देश हाच असायला पाहिजे की आपण मानवतावादी दृष्टिकोनातून काय करायला पाहिजे, कार्य करायला पाहिजे. त्यानंतर बघा, लाईफ सिच्युएशन रिलेशनशिप इस्टॅब्लिश बाय द रिलेटेड रिसर्चर अँड इम्प्लिकेशन्स ॲडव्हान्स बाय द टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट कॉन्स्टिट्यूट द प्रॉब्लेम सिच्युएशन. आता हे जे काही प्रॉब्लेम्स आपण निवडलेले आहे त्यासाठी आपण वेगवेगळ्या टेक्निकलचा काय करू शकतो, टेक्नॉलॉजीचा यूज करू शकतो. त्याला आपण सेकंडरी डेटा जेव्हा आपण कलेक्ट करू म्हणतो की वेगवेगळे रिसर्च पेपर आहे, वेगवेगळ्या जे काही PhD होल्डर लोक आहे किंवा वेगवेगळे जे काही त्यांचे ऑनलाईन हे आहे काय रिसर्च पेपर दिलेले आहे. जसं शोधगंगा नावाचं तुम्हाला माहिती असेल की शोधगंगावर अनेक लोकांचे काय दिलेले आहे, रिसर्च पेपर दिलेले आहे किंवा रिसर्च दिलेले आहे, डेझर्टेशन्स दिलेले आहे की ज्या माध्यमातून आपल्याला माहिती होते की जी काही मी आज प्रॉब्लेम निवडलेली आहे त्या प्रॉब्लेमचा आधी काय दिलेलं आहे, ते साहित्य दिलेले आहे. त्या लोकांनी कुठेतरी सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास केलेला आहे, आर्थिक दृष्टिकोनातून अभ्यास केलेला आहे. आणि मी आता कोणत्या व्हेरिएबल्स आपण कोणते घ्यायला पाहिजे यावर आपल्याला काय होतं, माहिती मिळतं. म्हणजे टेक्नॉलॉजीचा रोल पण आपल्या सामाजिक संशोधनामध्ये महत्त्वपूर्ण ठरतं. न्यू नॉलेज इन द फील्ड ऑफ द रिसर्चर इंटरेस्ट कमिंग थ्रू द न्यू अरायवल ऑफ द बुक्स जर्नल्स अँड रिसर्च एक्सटेंड अ सिच्युएशन फॉर द रिसर्च. आता आपल्याला काय होतं की आपण जर वेगवेगळ्या बाबीचा अभ्यास करत असेल, आपण सामाजिक संशोधन करायला घेतलं असेल तर आपल्याला नवीन नॉलेज प्राप्त होतं, नवीन ज्ञान आपल्याला काय होतं, प्राप्त होतं. सोबतच काय होऊ शकतं की आपल्या ज्ञानाच्या कक्षा काय होते, मोठ्या प्रमाणात म्हणजे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या जाऊ शकतात. वेगवेगळे बुक्स, वेगवेगळे जर्नल्स आणि वेगवेगळे रिसर्च पेपर पण आपण याच्यातून काय करू शकतो, निर्मिती करू शकतो. अ सर्वे ऑफ द सजेशन्स फॉर द फर्दर रिसर्च ॲट द एंड ऑफ द रिसर्च रिपोर्ट आणि रिव्ह्यू ऑफ द रिसर्च प्रोजेक्ट. द gap which are there in a particular field of the social research are helpful in the identifying the research problem. या माध्यमातून काय होतं, वेगवेगळ्या रिसर्च पेपर आहे, वेगवेगळ्या लोकांचे सजेशन आहे, बरोबर आहे. या माध्यमातून आपल्याला आपली समस्या निवडण्यास काय होतं, इझी जाऊ शकतं. अशा पद्धतीने आपल्याला काय सांगायचं आहे, प्रोसिजर ऑफ द आयडेंटिफाईंग द प्रॉब्लेम सोल्युशन. ही आपली सामाजिक संशोधन निवडण्याची किंवा सामाजिक संशोधन समस्या निवडण्याची काय आहे, प्रक्रिया आहे. आता सोर्स फॉर द फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च प्रॉब्लेम, म्हणजे हे आपण एक जी पहिली स्टेप आहे त्याच्यावरच आपण काय करत आहे, डिस्कस करत आहे. तर आता सोर्स काय आहे, आपण सामाजिक संशोधन जे काही प्रॉब्लेम्स निवडणार आहे, सामाजिक समस्येचे जे सूत्रण करणार आहे त्याचे वेगवेगळे सोर्स काय आहे, स्रोत काय आहे ते आपण पाहूया. तो म्हणजे तुम्ही ह्या दोन गोष्टी लिहून घ्या, थेअरी, त्यानंतर एक्सपिरियन्सेस, डिस्कस आणि डिससॅटिस्फॅक्शन. सोर्स अंतर्गत सोर्स एक टायटल देऊन त्या गोष्टी लिहून घ्या. बघा, सोर्स काय असायला पाहिजे, स्रोत जे आहे ते फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. सामाजिक संशोधनाची समस्या सूत्रण करत असताना आपल्याला खालील स्रोत पाहता येते की थेअरीज, वेगवेगळ्या थेअरीजच्या माध्यमातून आपल्याला काय करता येतं की आपली संशोधन समस्या निवडता येतं. बघा, इट इज अ सेट ऑफ अ जनरलाइज अराइव्ह ॲट द बाय केअरफुली अनालिसिस अँड स्टडीज phenomena. The interference which are drawn
from theories help the researchers is identifying the research area. The application of the principles that are derived from the theories extend an authentic ground for formulated the research problem. म्हणजे जे थेरीज दिलेले आहे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्यावरून आपल्याला रिसर्च प्रॉब्लेम काय करतात निवडण्यास सोपी जातं. त्यानंतर बघा एक्सपिरियन्स. आपल्याला जर वेगवेगळा अनुभव असेल, वेगवेगळ्या क्षेत्राचा अनुभव असेल, आपल्याला बरेच लोकांना वेगवेगळी आवड असते, बरोबर आहे. काही लोकांना म्हणजे प्रवास करायला आवडतं. त्या प्रवासातूनही अनेक गोष्टीचं काय होऊ शकतं त्याला माहिती पडतं किंवा वेगवेगळ्या एरियामध्ये गेल्याच्यानंतर तिची संस्कृती माहिती पडतं, तिथली रूढी काय आहे, परंपरा काय आहे, ह्या गोष्टी माहिती पडतात. म्हणून आपल्याला माहिती आहे, तुम्ही ही गोष्ट ऐकली आहे की ट्रायबल एरियामध्ये आता आपण असं म्हणतो की कुठेतरी ड्रिंक करणं काय चुकीचं आहे, बरोबर आहे. पण ट्रायबल एरियामध्ये गेल्याच्यानंतर ते त्यांची एक संस्कृती आहे की ते काय करतात, त्यांचं एक फंक्शन असलं वेगवेगळे जसं वेगवेगळी कम्युनिटी आहे, जसं आंद आहे, कोलाम आहे, म्हणजे जमाती आहे. तर अशा यांच्यामध्ये काय केलं जातं म्हणजे वेगवेगळे आहे त्यामध्ये गोंड आहे, भिल्ला आहे, बरोबर आहे. यांच्यामध्ये एक सण साजरा करत असताना किंवा एक आनंद व्यक्त करण्यासाठी पण काय केलं जातं, एक ड्रिंक केलं जाते, बरोबर आहे. म्हणजे त्यांच्याकडे बनवणारी जी काही दारू असते ते घरी बनवल्या जाते, बरोबर आहे. आणि त्यातून त्यांनी काय एक आनंद व्यक्त केला जाते. म्हणजेच एका कम्युनिटीसाठी एक म्हणजे दारू पिणं हे काय एक योग्य आहे आणि एका कम्युनिटीमध्ये काय आहे दारू पिणं अयोग्य आहे. म्हणजे असं पण आपल्याला पाहायला मिळतं. मग त्याच्यावरही आपल्याला काय करता येतं, रिसर्च करता येतं की नेमकी त्यांचं कल्चर काय आहे आणि ते कशासाठी घेतात. ते घेत असताना त्यांच्यामध्ये त्यांना एक एनर्जी पण त्यातून मिळतं. म्हणजे एक आपल्याकडे आल्याच्यानंतर आपण काय करतो, पाणी देतो प्यायला, बरोबर आहे. पण त्यांच्याकडे आल्याच्यानंतर एक ते चांगल्या एक गोष्टी म्हणून ते काय त्यांना प्यायला देतात. म्हणजे हे पण गोष्टी आपल्याला एक रिसर्चच्या अंतर्गत काय पाहायला मिळतं. त्यानंतर बघा एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव काय आहे. वेगवेगळ्या अनुभवाच्या आधारेही आपल्याला संशोधन समस्या निवडता येतं. त्यानंतर बघा डिस्कशन. आता आपण काय करू शकतो, आपल्या मित्रामध्ये मैत्रिणीमध्ये वडीलधाऱ्या व्यक्तीशी किंवा आपल्या गायडन्स सोबत आपल्या समवयस्क लोकांशी सोबत काय करू शकतो की हितगुज करू शकतो की आता ज्वलंत समस्या काय आहे की शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहे, जे की अवर्षणग्रस्त आहे. आता सद्यस्थिती आपल्याला पाहायला मिळते की कधी पण पाऊस येतं, कधी पण ऊन तापतं, कधी पण थंडी वाजायला लागतं. म्हणजेच एकंदरीत काय तर कुठेतरी निसर्गाने काय केलेलं आहे की आपलं संतुलन बिघडवलेलं आहे. यामागचे अनेक कारणं काय आहे हे जर आपल्याला शोधायचं असेल तर यावरही आपल्याला काय करता येतं, रिसर्च करता येतं. ग्लोबल वॉर्मिंग सारखा प्रश्न आहे. बालकांची जे काही बालमजुरी मोठ्या प्रमाणात होते हे पण आपल्याला माहिती आहे. ह्युमन ट्रॅफिकिंग होतं. वेठबिगारीसारखी पद्धत अजूनही आपल्याला पाहायला मिळतं काही काही एरियामध्ये. बालमजुरीसारखी समस्या आजही आपल्याला काय मिळतं, पाहायला मिळतं. तुम्ही हँड रेस करून काही फायदा नाही. तुम्हाला काय सांगायचं असेल तर मॅसेजला सांगा. माईक ऑन करता येत नाही तुमचा. शुभम सर. त्यानंतर बघा हां डिस्कशन्स आपण म्हणजेच एकमेकांशी काय करू शकतो, हितगुंज करून आपल्याला आपली प्रॉब्लेम्स जी समस्या आपल्याला निवडायची आहे ते पण त्यांचं पण म्हणजे एखाद्या मित्राचं मैत्रिणीचं गायडन्स आपल्याला सहाय्य घेऊन त्यांची मदत घेऊन आपल्याला काय करता येतं, आपली समस्या निवडता येतं. डिससॅटिस्फॅक्शन्स म्हणजे आता ठीक आहे आपल्याला समाजात अशी काही समस्या आहे की त्याबद्दल आपल्याला असमाधानी आपण झालेलो आहोत, बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे काही दिवसापूर्वी अनेक रेप्स झालेले आहे, बरोबर आहे. तर पुण्यासारख्या ठिकाणी स्वारगेट इथं पण तुम्हाला माहिती आहे रेप झालेला आहे. हैदराबाद ठिकाणी एक रेप झालेला आहे. म्हणजे असं म्हणजे आपल्याला आजची स्थिती जर लक्षात घेतली तर कुठेतरी महिला आजही कुठेतरी आपण म्हणतो की आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या आहे, सामाजिकदृष्ट्या सक्षम झालेल्या आहे. पण कुठेतरी ह्या पण गोष्टी आपल्याला काय म्हणतं, मुलगी कुठेही म्हणजे मुलगी अजूनही असुरक्षित आहे आपल्याला पाहायला मिळतं. मग म्हणून आपण याच्यावरून काय म्हणू शकतो की आपण कुठेतरी असमाधानी आहे, समाजात असताना आपण कुठेतरी असमाधानी आहे आणि या असमाधानातूनही आपल्याला एक नवीन समस्येचा काय होतं जन्म घ्यायला मिळतं. म्हणजे नवीन समस्या निर्माण झालेली आहे त्यावरही आपल्याला अभ्यास करता येतं. मग यातून आपण काय सांगू शकतो की वाढती गुन्हेगारी, बरोबर आहे. कुठेतरी विचाराची पातळी आपण ढासळलेली आहे. मग अभ्यास करत असताना आपण हे पण सांगू शकतो की तुम्ही जर पाहिलं तर चोरी करणारे लोक किंवा गुन्हेगार करणारे लोक यांचा जर आपण अभ्यास केला ना तर म्हणजे अनेक रिसर्च पेपरमध्ये असं दिसून आलं की उच्च शिक्षित लोकच काय करतात, गुन्हेगारी करतात, बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी त्यांना टेक्निक डेव्हलप झालेली असते, बरोबर आहे. त्यांच्याकडे शिक्षणाच्या माध्यमातून अनेक गोष्टी त्यांना माहिती झालेल्या असतात आणि त्या झालेल्या नॉलेजचा उपयोग ते कोणत्या गोष्टीसाठी करतात, चुकीच्या गोष्टीसाठी करतात. त्यामागचे कारणे वेगवेगळे असू शकतात की सामाजिक कारण आहे, कुठेतरी कोणीही व्यक्ती चुकीचं काम करत असेल तर त्यामागे वेगवेगळे कारणे असू शकतात. उपजीविकेचा प्रश्न असतात. आता दिवसेंदिवस तुम्हाला माहिती आहे की शासन काय म्हणते त्याला आपण म्हणू शकतो
रिक्रुटमेंट जे आहे म्हणजे ते कोणत्या पद्धतीने काढतात, कोणत्या जर कास्टमध्ये विचार केला तर एक नाही तर दोन जागा असतात, कुठे तर जागाच नसतात. लोकसंख्या पाहिली तर कुठेतरी जगामध्ये पहिल्या नंबरवर भारत आपला. त्यामध्ये रिक्रुटमेंटची अशी सिच्युएशन आहे, सगळेजण काय करत आहेत, अभ्यास एक अभ्यास आणि अभ्यास दोन्ही अभ्यास. ही सिच्युएशन एवढी क्रिएट झाल्यावर या स्थितीमधून आपल्याला अनेक समस्या निर्माण झालेल्या दिसतात, की जसं वाढती गुन्हेगारी आहे, दारिद्र्याचं प्रमाण वाढत आहे. त्याचबद्दल म्हणू शकतो की आपण व्यक्तींचे विचार करण्याची क्षमता कुठेतरी ढासळलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे स्त्री जरी घराच्या बाहेर पडत असेल तरी ती अजूनही काय आहे, म्हणजे सुरक्षित नाही आहे. अशा अनेक समस्या आपल्याला सांगता येतं की त्यानंतर पेशा व्यवसाय आहे, वेगवेगळे दारिद्र्याचे आपण जर प्रकार पाहिले किंवा बेरोजगारीचे जर प्रकार पाहिले तर आपल्याला छुपी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. त्यानंतर जे काही आपण आपली कुवत काय आहे, आपण PhD होल्डर आहे आणि आज जर आपल्याला काम करायला सांगितलं तर आपण साधं म्हणजे असं म्हणू शकत नाही कोणतंही काम नीच दर्जाचं नसतं. पण जरी आपण PhD होल्डर आहे, आपली एक क्वालिटी आहे की आपण चांगल्या पद्धतीने एज्युकेशन देऊ शकतो. पण आपण जर शिपायची जरी जॉब आली तरी आपण ते करण्यास काय असतो, तयार असतो. म्हणजे याला काय म्हणू शकतो आपण, बेरोजगारी आहे. वेगवेगळ्या बेरोजगारीचे प्रकार आहे, ज्याला मी म्हटलं हंगामी बेरोजगारी आहे, ग्रामीण बेरोजगारी आहे, छुप्या प्रकारची बेरोजगारी आहे. की छुपी बेरोजगारी आपण कशाला म्हणू शकतो, हां, कृषी क्षेत्रातली. म्हणजे तिथं कसं असते, जरी आई वडील दोघं जण जरी काम केलं 2 एकरमध्ये तरी होऊ शकते, पण तरी पण ते त्यांच्या आपल्या अपत्यांना पण तिथे घेऊन जातात. म्हणजे त्यांचं एकंदरीत त्यांचं होणारं उत्पन्न काय असतं, शून्य असतं. म्हणजे त्यालाच आपण शून्य सीमांत उत्पादकता असं म्हणत असतो. म्हणजे अशा बेरोजगारीचे पण आपल्याला अनेक प्रकार पाहायला मिळतात. आणि यात त्यामधली एक सर्वात महत्त्वाची बेरोजगारी म्हणजे सुशिक्षित बेरोजगारी, बरोबर आहे. आपल्याकडे कुवत असून पण आपण त्यासाठी म्हणजे क्वालिफिकेशन आपल्याकडे असून पण आपल्याला काय मिळत नाही, जॉब मिळत नाही. अशा वेळेस काय होऊ शकतं, आपण सुशिक्षित बेरोजगार आहे असं आपण म्हटल्या जातं. मग साहजिक आहे, आपलं रिकामं डोकं आणि सैतानाचं घर तुम्ही ऐकलेलंच असेल, बरोबर आहे. रिकामं बसल्याच्या नंतर आपल्या डोक्यात काही ना काही विचार येणारच. म्हणून त्यातूनही अनेक समस्या काय होतात, उदयाला येतात. मग बेरोजगार असल्यावर, घरी बसून असल्यावर आपल्याला चोरी करण्याची किंवा आपल्या उपजीविकेचा प्रश्न आहे, कुठेतरी पोटासाठी तर आपण सगळ्या गोष्टी करत असतो, बरोबर आहे. मग त्यातूनच काय होतं की हे अनेक समस्यांना काय होतं, जन्माला येतं. मग हे आपल्याला इथून काय करायचं आहे, की म्हणजेच डिससॅटिस्फॅक्शन, म्हणजे कुठेतरी आपण समाजामध्ये असमाधानी आहे, समाजाकडून काही गोष्टी आपल्याला मिळत नाही आहे. अशा वेळेस काय करतो, चुकीच्या मार्ग म्हणजे असमाधानी झाल्याच्या नंतरही वेगवेगळ्या समस्याचा काय होऊ शकतं, जन्माला येऊ शकतं. ओके शुभम सर, तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सांगितलेला नाही आहे, की तुम्ही प्रेझेंट आहे हे तुम्हाला सांगायचं आहे का? तुम्ही प्रेझेंट आहे हे मला कळलं. तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असेल, काही समस्या असेल किंवा काही ॲडिशनल काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. बघा, लिटरेचर साहित्य जे आहे ते वेगवेगळं साहित्य काय आपल्याला माहिती आहे, की वेगवेगळ्या साहित्याच्या आधारे आपल्याला काय करता येतं, संशोधन करता येतं. कारण की आज जी आपण समस्या घेतली आहे ती आजच निर्माण झालेली अशी नाही, तर त्याचा पूर्वीही त्याचा काय होता, काही इतिहास होता. त्या इतिहासाच्या आधारावर आपल्याला आज आपण कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला या साहित्याचं परीक्षण केल्याच्या नंतर काय होतं, लक्षात येतं. आता बघा, हे झालं आपलं, काय झालं की आपण संशोधन समस्या निवडत असताना काही गोष्टी काय करावं लागतं, म्हणजे सोर्स काय आहे आपले, तर सोर्स आपण याचा अभ्यास केला आहे, की थिअरीज आहे, एक्सपिरियन्स आहे. तुम्ही काय करा, म्हणजे हे जेव्हा आपण असं नोट काढतो ना, असे छोटे छोटे जे पॉईंट असते ना, तेव्हा डायग्रॅमॅटिक पद्धतीने काढा. तुम्हाला रीड करताना सहज साधाच प्रश्न आहे, की थिअरीजमध्ये काय असतात, वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेल्या, एक्सपिरियन्स म्हणजे अनुभवाच्या आधारातून आपण कशा पद्धतीने करतो, हे काय येते, म्हणजे आपण जेव्हा प्रॉब्लेम जेव्हा एखादी आपण निवडतो तेव्हा हे घेण्यात आलेले काय आहे, सोर्स आहे. त्यानंतर डिस्कशन्स आहे, डिससॅटिस्फॅक्शन्स आहे, लिटरेचर आहे. असं डायग्रॅमॅटिक पद्धतीने जर तुम्ही काढलं तर तुम्हाला सोप्या पद्धतीने ते जाऊ शकतं अभ्यास करताना. डायरेक्ट हां. तर बघा, मी नाही का LGBT बद्दल अभ्यास केलेला आहे. तर मला सुरुवातीला अडचण गेल्या, पण यवतमाळ सारख्या ठिकाणी ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट ही जी संस्था आहे, LGBT संदर्भात काय करतात, काम करते. त्यांच्याकडे पूर्णच डेटा अवेलेबल आहे. आता आता तेव्हाची सिच्युएशन तुम्ही जेव्हा म्हणता ते वेगळी गोष्ट होती, पण आता जर सद्यस्थिती एवढा डेटा त्यांच्याकडे अवेलेबल आहे, तुम्ही त्यांच्याकडून डेटा घेतला आणि त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन तिथूनच कलेक्ट केली. पण माझं जे काही मी घेतलेलं जे सिनॉप्सिस म्हणून घेतलं होतं किंवा सहज असं इंटरव्ह्यू म्हणून घेतलं होतं, पण अक्षरशः तेव्हा माझ्यात पण डेअरिंग होती की त्यांच्यासोबत जाऊन त्यांचा इंटरव्ह्यू घ्यावा. मी पूर्ण माहिती कलेक्ट केली त्यांच्या संदर्भात. माझ्या जवळ बरेच काही हे पण होतं. पण ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टसोबत मी जेव्हा कॉन्टॅक्ट केला, त्यांनी मला पूर्ण अवेलेबल करून दिला की त्यांचे काय आरोग्यासंदर्भात काही इश्यूज असतात.
बरेच इश्यू असतात. म्हणजे असं काही नाही, आपण सोशल वर्कचे स्टुडंट आहे, आपण सगळे मॅच्युअर आहे, आपण त्याच्यात बोललं तरी काही फरक पडणार नाही. पण आरोग्यासंदर्भात त्यांचे इश्यू आहे, सामाजिक संदर्भात आहे, आर्थिक संदर्भात आहे, त्यांना थोडी ना टाळी वाटणार आहे, बरोबर आहे. समाजात गेल्याच्या नंतर त्यांच्याकडे एवढं चुकीच्या नजरेनं पाहतात लोक, की त्यांना म्हणजे वेगवेगळ्या नावाने बोलतात, जसं की छक्का झालं किंवा हिजडा झालं. हे हे जे काही शब्द वापरतो आपण, ते पण एक व्यक्ती माणूस आहे. तर त्या व्यक्तीकडे जर आपण माणूस म्हणून पाहू, तर त्या व्यक्तीचा आपल्याकडे पाहण्याचा पण नजर काय राहील, चांगल्या पद्धतीनं राहील. आणि तुम्ही एक व्यक्ती आहे, जे व्यक्ती म्हणजे त्याबद्दल आता मला आठवत नाही नाव, त्यांचे व्हिडिओज पहा. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगितले की त्यांची लाईफ कशा पद्धतीचं आहे. त्यांनी हे पण सांगितलं आहे की आम्हाला असं काही इंटरेस्ट नाही आहे या गोष्टीमध्ये, पण आम्हाला काय करतं, समाज मान्य करत नाही. तुमच्याकडे जर एखाद्या थर्ड जेंडरला जर जॉब दिला तुम्ही, की ठीक आहे, कोणत्या पण प्रकारचा जॉब दिला, तर त्या व्यक्तीला टाळी वाजण्याची वेळ येणार नाही, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला जर ही समस्या, LGBT कम्युनिटीची जी समस्या आहे, ती जर आपल्याला काढून टाकायची असेल, निर्मूलन करायचं असेल, तर आपल्याला स्वतःपासून सुरुवात करणं काय आहे, गरजेचं आहे. तर आमच्या अमरावतीसारख्या ठिकाणी मी 2-3 दुकानामध्ये जर गेली, तिथे मला LGBT कम्युनिटीमधले लोक जॉब करताना दिसले. म्हणजे असंही नाही की त्यांना तो म्हणजे केवळ त्यांच्यामध्ये आळशी वृत्ती आहे किंवा असं काही नाही आहे, की त्यांना पण म्हणजे एक स्वाभिमानानं पैसा कमवायची इच्छा असते, पण लोक कुठेतरी त्यांना जॉब देत नाही. त्यामुळे ते काय करतात, की टाळ्या वाजून पैसे मागवण्याचा प्रयत्न करतात. असं आहे. तर तुम्हाला जर त्यांच्याबद्दल अभ्यास करायचा असेल, तर ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट त्या संस्थेचा जर नंबर वगैरे भेटला तर मी तुम्हाला सांगा. हं. हां. हो, हे तुमचा प्रश्न बरोबर आहे. हा प्रश्न मला पण पडला होता. पण असा एकही प्रश्न नाही की जिथं असा एकही समस्या नाही की ज्यावर अवेलेबल नाही लिटरेचर. आता आता सध्याचे जे प्रश्न आहे ना, जे की ऑनलाईन गेममुळे बालकांवर कोणते परिणाम होतात, याबद्दल जरी शोधगंगेवर रिसर्च पेपर जरी मिळाला नाही किंवा डेझर्टेशन मिळालं नाही किंवा काही थेसिस मिळाले नाही, तरी पण आपल्याला नाही की त्याच्या ऑनलाईन वर्तमानपत्रामध्ये येणाऱ्या ज्या बातम्या आहे किंवा असं म्हणू शकतो की वेगवेगळे रिसर्च पेपर जे लिहितात ना, जर्नल्स वगैरे आहे, किंवा एक व्यक्ती आहे, ते व्यक्ती काय करतात की लोकसत्तामध्ये संपादकीय पेज जे असतात ना, त्यामध्ये अनेक लोकांना लिहिण्याची आवड असते. मग ते काय करतात, की ऑनलाईन गेमिंगचा बालकांवर होणारा परिणाम काय आहे, म्हणजे ज्वलंत जरी प्रश्न असले तरी त्याच्याबद्दल काही ना काही गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात. म्हणजे आपण ठीक आहे, त्याचा जास्त डेटा मिळणार नाही, पण थोड्या प्रमाणात आपल्याला त्याचा डेटा मिळतो. म्हणून असं म्हणू नाही शकत आपण. म्हणजे मला तुम्ही जे म्हटला प्रश्न, हा प्रश्न मलाही पडला होता आणि ही अडचण मला पण गेली जेव्हा आपण सुरुवातीला हे करतो. आता मी जे रिसर्च केलेलं आहे त्याबद्दल मला सुरुवातीला डेटाच मिळत नव्हता. डेटा मिळत नव्हता. मी अनेक लोकांशी संपर्क केला. आपण जेव्हा जेव्हा अनेक लोकांशी बोलतो किंवा हे करतो, तेव्हा आपल्याला डेटा मिळत जाते. म्हणून डेटा अवेलेबल आहे, पण जास्त प्रमाणात नाही मिळत. त्या गोष्टीचा डेटा जसं वेश्य व्यवसाय आहे याच्याबद्दल तर निघून जाते, बरोबर आहे. सोबत कुपोषण वगैरे आहे किंवा दारिद्र्याचं प्रमाण आहे, याच्याबद्दल अनेक अवेलेबल्स आहे, अनेक गोष्टी आहेत. पण ज्वलंत समस्या जर म्हटलं आपण, तर जे ऑनलाईन गेमिंगची समस्या आहे किंवा ऑनलाईन एज्युकेशनचा बालकांवर कोणता परिणाम होत आहे, ते पण आपण पाहू शकतो. मग अशा वेळेस आपण करत असताना जास्तीत जास्त प्रश्नावलीच्या माध्यमातून, मुलाखतीच्या माध्यमातून किंवा चर्चेच्या माध्यमातून आपल्याला काय करता येतं, याचं आउटपुट काढता येतं. जर अशी तुम्हाला समस्या कधी आपलं क्लास असेपर्यंत कधी वाटली, तर मला सांगा, आपण पाहू सोबत काहीतरी सोल्युशन करण्याचा प्रयत्न करू. जर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी असलं तर मी त्यांच्याकडून तुम्हाला इन्फॉर्मेशन काढून देईन किंवा असं काही करू. डेफिनेशन्स अँड स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम, म्हणजे सामाजिक समस्येची काय, तर डेफिनेशन्स काय आहे, व्याख्या काय आहे, ते आपण बघूया. After the identification of a problem, the next step is to the state of define it. It must okay. It must be specific and narrow down to a workable size. In the formal definition of the problem, the researcher is required to describe the background of the study, its theoretical basis and underlying assumptions, and state the problem in concurrent, specific and workable question. आता जे आपण बोललो की हे पहा, वर्केबल साईज किंवा फॉर्मल डेफिनेशन, ज्याला म्हणू शकतो की औपचारिक आणि अनौपचारिक अशा काय म्हणतात, व्याख्याचे दोन प्रकार असतात, की फॉर्मल डेफिनेशन्स आणि इनफॉर्मल डेफिनेशन, बरोबर आहे. मग औपचारिक व्याख्या जी आहे, ज्याला सैद्धांतिक आपण म्हणतो ना, त्यालाच आपण औपचारिक व्याख्या असं पण म्हणू शकतो.
पेपरमध्ये विचारताना तुम्हाला कधी सैद्धांतिक हा शब्द देऊ शकतात किंवा औपचारिक असा पण शब्द देऊ शकतात. आणि अनफॉर्मल जे आहे त्यालाच आपण व्यावहारिक व्याख्या म्हणतो किंवा त्याला आपण अनौपचारिक व्याख्या असं पण म्हणत असतो. आपली रिसर्चची जे आपण प्रॉब्लेम्स निवडली आहे त्याच्याबद्दल आपल्याला त्याच्या काय करायचं आहे, व्याख्या ते दोन्ही प्रकारच्या व्याख्या बनवणं गरजेचं असतं. आणि व्यावहारिक दृष्टीकोनातून जेव्हा आपण व्याख्या बनवू तेव्हा आपल्या दोन व्हेरिएबल्समध्ये काय फरक आहे किंवा त्या व्हेरिएबल्समधला आपण सूक्ष्म पद्धतीने आपण अभ्यास कोणत्या पद्धतीने करायचा आहे ह्या बाबी आपल्याला लक्षात येतात. त्यामध्ये मग काय असायला पाहिजे, ते व्हेरिएबल्स आपल्याला पडताळून पाहता आला पाहिजे, त्याच्यामध्ये क्लॅरिफाय करता आलं पाहिजे, क्लिअरली ते असली प्रॉब्लेम्स असायला पाहिजे. ह्या इथे बाजू सांगितलेल्या आहेत. आता क्रायटेरिया ऑफ अ गुड रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे जी काही आपण समस्या निवडलेली आहे ती चांगली कशाच्या बेसवर आपण म्हणू शकतो ते आता आपण पाहूयात की त्याची क्रायटेरिया नेमका काय आहे. ऑनलाईन स्टुडंट तुम्ही आवाज जर येत नसेल तर लवकर सांगत जा, कारण की तेव्हा हे जे व्हिडिओ पडणार आहे ॲपला तेव्हा आता जर तुम्हाला आवाज येत नसेल तर ऑब्विसली मग त्या व्हिडिओमध्ये पण आवाज येणार नाही, मग तुमचा लॉस होऊ शकतो. कदाचित आज जे ऐकत आहे बरोबर विद्यार्थी आजचा सर्वांचं पॉसिबल होत नाही ना लेक्चर 10च्या टाईमला, कोणाचं काही जॉब असू शकते काही असू शकते, मग त्यांना पण काही इश्यू येऊ शकतो. बघा क्लिअर अँड म्हणजे आपण काय पाहत आहे की आपली जी क्रायटेरिया आहे गुड रिसर्च प्रॉब्लेम कशी असायला पाहिजे त्याचा क्रायटेरिया काय आहे. आता जर समस्या आपली क्लिअर असेल आणि अनॲम्बिजियस म्हणजे कोणतेही संदिग्ध त्यामध्ये नसली पाहिजे, क्लिअर आणि क्लिअर असली पाहिजे. म्हणजे नाहीतर मग त्यामध्ये आपण विचार केला की आर्थिक आपण घेतलेला आहे, आर्थिक व्हेरिएबल्स आपण घेतलेला आहे, आपल्याला आर्थिक म्हणजेच नेमकं कळत नाही की नेमकं आपल्याला त्याच्यातून अभ्यास कशाचा करतात. आर्थिकमध्ये येऊ शकते की दरडोई उत्पन्न काय आहे, त्याचं कौटुंबिक उत्पन्न काय आहे, एकंदरीत त्यांच्या दरडोई उत्पन्नावर आणि कौटुंबिक उत्पन्नावर जे काही ठरलेलं उत्पन्न आहे त्यावर त्यांची उदरनिर्वाह त्यांचा होतो किंवा नाही. या कसं आर्थिक बाबीमध्ये अनेक उपघटक असतात बरोबर आहे. जर आपल्याला आर्थिक घटक म्हणजेच नेमकं समजलं नाही, सांस्कृतिक घटक म्हणजेच नेमकं समजलं नाही तर आपण आर्थिक अभ्यास करू शकणार नाही. म्हणून आपली समस्या कशी असायला पाहिजे तर क्लिअर आणि अनॲम्बिजियस असायला पाहिजे, म्हणजे स्पष्ट आणि संदिग्ध विरहित असायला पाहिजे. लॉजिकल अँड सिस्टमॅटिक म्हणजे जी समस्या आहे ती काहीतरी तर्क त्यामध्ये असला पाहिजे, काहीतरी तथ्य त्यामध्ये असलं पाहिजे आणि त्यासोबतच ती समस्या आपली सिस्टमॅटिक पद्धतीनं असली पाहिजे. एखादी आपण समस्या जेव्हा आपण प्रॉब्लेम जेव्हा लिहितो तेव्हा विशिष्ट पद्धतीने त्याचे फॉर्म्युलेशन्स आपल्याला करावं लागतं. आता जसं धनगर समाजातील सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थितीचे अध्ययन करणे हे झालं एक सिस्टमॅटिक पद्धत झाली. आपण असं म्हणू शकतो का कुठेतरी धनगर समाजातील मग आधी पूर्वीचे सद्यस्थितीची असं चुकीची त्याची रचना करता येणार नाही, तर एक व्यवस्थित पद्धतीने काय करायचे आपल्याला या स्थितीचे मांडणी म्हणजे या समस्येची आपल्याला काय करायची आहे, रचना करायची आहे. त्यानंतर बघा इम्पिरिकल म्हणजेच आपली जी समस्या आहे ही अनुभवजन्य असली पाहिजे बरोबर. जर आपल्याला समाजामध्ये ही सिच्युएशन दिसत आहे की कुठेतरी बाल गुन्हेगारीचं प्रमाण दिसत आहे, दारिद्र्याचं प्रमाण दिसत आहे, लठ्ठपणा ही समस्या आपल्याला दिसत आहे, सद्यस्थितीमध्ये टीबी हा नावाचा आजार आपल्याला दिसत आहे, हे जर समस्या आपल्याला दिसत असेल तर ती आपण प्रत्यक्षात ती अनुभवली आहे का नाही हे पण बघणं काय असतं गरजेचं असतं. ही आपल्या चांगल्या म्हणजे गुड रिसर्च प्रॉब्लेमची काय आहे, इम्पेरिकल हा एक काय आहे तर क्रायटेरिया आहे. त्यानंतर बघा रिलेशन बिटवीन व्हेरिएबल्स, दोन जे रिलेशन्स जे काही व्हेरिएबल्स आपण ठरवलेले आहे, आपण जेव्हा प्रॉब्लेम निवडतो त्या प्रॉब्लेम निवडताना आपण व्हेरिएबल्स घेत असतो बरोबर आहे. दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेरिएबल्स असणं त्यामध्ये गरजेचं आहे, तेव्हाच ती एक चांगली पद्धतीची किंवा तिचं एक क्रायटेरिया आहे की काय
ही एक चांगली संशोधन समस्या आहे असं आपल्याला म्हणता येतं. आपण व्हेरिएबल्स म्हणजे पाहिलेच आहे. आता जे मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की आर्थिक त्याचा जे लठ्ठपणा आणि डिप्रेशन या दोन गोष्टीचा संबंध आहे किंवा नाही हे चेक करणं, बरोबर आहे. असेल तर मग आपण म्हणू शकतो की ठीक आहे, त्याचं एक आपण हायपोथेसिस मांडून ते करू शकतो. कधी कधी काय होतं, नल हायपोथेसिस पण आपण मांडत असतो की कुठेतरी शिक्षकांनी शिकवलेल्या गोष्टी किंवा जे काही म्हणू शकतो रिझल्ट आणि शिक्षकांनी शिकवलेल्या गोष्टी यांचा संबंध आहे किंवा नाही हे पण आपण चेक करतो, बरोबर आहे. कधी कधी काय होतं की शिक्षणाचा म्हणजे शिक्षकांनी शिकवलेल्या गोष्टी आणि विद्यार्थ्यांनी जे केलेला अभ्यास याचा काहीही संबंध येत नाही, यालाच आपण काय म्हणू शकतो, नल हायपोथेसिस म्हणू शकतो. म्हणजे ज्यामध्ये काय शून्य परिकल्पना आपण त्याला म्हणत असतो. अशा पण सिच्युएशन आपल्याला इथं पाहायला मिळतं. म्हणजेच व्हेरिएबल्स कसे असायला पाहिजे की दोन रिलेशन त्यामध्ये दोन व्हेरिएबल्समध्ये एकमेकाशी इंटर रिलेटेड असायला पाहिजे, त्यामध्ये रिलेशन्स असायला पाहिजे. त्यानंतर बघा व्हेरिएबल्स जे आहे ते आपल्याला माहिती आहे की दोन चल्स असले पाहिजे. ऑल्दो द रिझल्ट ऑफ रिसर्च स्टडीज इन सोशल सायन्सेस आर डिफिकल्ट टू रिप्रोड्यूस, the research problem should be undertaken with an intention to make it useful and replicable. It must lead to the development of other investigation. बरोबर आहे. आपल्याला इन्व्हेस्टिगेशन्स करायचं आहे, संशोधन समस्येचा सखोल अभ्यास करायचा आहे, तर आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्याकडे व्हेरिएबल्स असले पाहिजे आणि ते व्हेरिएबल्स पडताळणं पण आपल्याला काय असतं मग नंतर गरजेचं असतं. त्यानंतर बघूया आपण लिटरेचर रिव्ह्यू. ही आपली दुसरी स्टेप आहे. पहिली काय आपली आतापर्यंत आपण पाहिलेलं काय आहे, पूर्ण प्रॉब्लेम जे आहे म्हणजे समस्या सूत्रण ज्याला आपण म्हणतो, फॉर्म्युलेशन ऑफ द प्रॉब्लेम. आता हे सेकंड स्टेप आहे की याला आपण म्हणतो लिटरेचर रिव्ह्यू. आतापर्यंत जे सगळं ज्या काही गोष्टी पाहिल्या ते सगळ्या गोष्टी कशात येतात की फॉर्म्युलेशन ऑफ द प्रॉब्लेम. दुसऱ्याचं नाव लिहा, लिटरेचर रिव्ह्यू. आपण रोजच्याच लेक्चरला डिस्कस करत आहे लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे काय किंवा काय नाही, त्या संपूर्ण बाबी आपण काय करत असतो, एक्सप्लेन करत असतो. पण तरी पण आपण आताच्या लेक्चरमध्ये काय करायचं, आपल्याला लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे ही आपली सेकंड स्टेप आहे आणि त्याचं आता एक्सप्लेन आपल्याला करायचं आहे. ऑनलाईन स्टुडंट तुम्ही आहे ना? बघा आपण पाहूया दुसरी स्टेप. लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे लिटरेचर रिव्ह्यू सर्वे बुक्स, स्कॉलरली articles and any other source relevant a particular issues, research area or theories, and by doing so provided a descriptions, summaries and critical evaluations of this work in relation to the research problem being investigations. Literature review are designed to provide an overview of the source while researching a particular topic and highlight the need for that research is broad spectrum of the field of study. आता बघा, हे जेव्हा आपण रिसर्च रिव्ह्यू करत असतो तेव्हा पण आपल्याला अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. सहज आणि कोणत्याही गोष्टी मिळत नाही आपल्याला. एखाद्या विषयाबद्दल आपण जेव्हा डिस्कस करतो तेव्हा काय करायचं, वेगवेगळे जनरल्स आहेत, जसं मी तुम्हाला शोधगंगा सांगितलं किंवा PhDचे लोकांचे अनेक लोकांचे काय रिसर्च पेपर आहे, थेसिस आहे किंवा डेझर्टेशन्स आहे, हे पाहत असताना किंवा गुगलवरही आपल्याला एखादी गोष्ट टाकायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे की गुगलवर जाऊन टाकायचं की मला हा विषय पाहिजे, तर मग त्यावर येऊन जाते. आता ते एवढं इझी झालेलं आहे की AI नावाची जेव्हा सिस्टीम झालेली आहे तेव्हा आपल्याला सगळं इझी झालेलं आहे. AI मुळे काय होतं की आपण एखादी गोष्ट जरी मागितली तरी ते संपूर्ण पद्धतीने आपल्याला काय होतं, एक्सप्लेन होतं. ओके, तुम्हाला समजत आहे ना? गोविंद काय गौरव सर, सोनाली मॅडम, राज सर, नसेल समजत काही तर विचारलं तरी चालेल. ओके, म्हणजेच आपल्याला काय करता येतं, वेगवेगळे बुक्स आहेत, स्कॉलरली आर्टिकल, ज्या लोकांनी वेगवेगळे तज्ज्ञ ज्यामध्ये त्या एखाद्या विषयामध्ये तज्ज्ञ व्यक्ती असते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांचे बुक्स रेफर्स करून सर्वेच्या माध्यमातून आपल्याला काय करता येतं की इन्फॉर्मेशन कलेक्ट करता येतं. आता आमचे सर्वे आपण कशा पद्धतीने सांगू शकतो की आमचे जे सर होते त्या सरांनी काय केलं, म्हणजे त्यांचा PhDचा काय होता, त्यांना PhD करायची होती. आम्ही त्यांचं डाटा कलेक्शन करायसाठी काय हेल्प केली. तर त्यांचा विषय होता की ग्रामपंचायत आणि गट ग्रामपंचायत ज्या दोन गोष्टी आहे ना, तर ग्रामपंचायत ज्या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि गट ग्रामपंचायतमध्ये अस्तित्वात नसते, म्हणजे त्यांचं ग्रामपंचायतमध्येच येते ना गट ग्रामपंचायतचा विकास. पण सर्वात जास्त विकास कोणत्या ठिकाणात झाला, ग्रामपंचायत जिथं अस्तित्वात आहे तिथला झालेला आहे की जिथं ग्रामपंचायत अस्तित्वात नाही, तर छोटं खेडं असेल, 500पेक्षा कमी जर लोकसंख्या असेल तर तिथं ग्रामपंचायत नसतं, बरोबर आहे. त्यालाच आपण गट ग्रामपंचायत असतो. आणि 2 किंवा 3 खेडे मिळून काय केल्या जाते, मग ग्रामपंचायत दिल्या जाते, बरोबर आहे.
मग त्यांचा आपल्याला काय त्यांचा विकास यांच्या तुलनेमध्ये त्यांचा विकास झाला आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी एक सरांचा आमच्या काय होतं थिसिस होतं. मग त्यांच्यासाठी आम्ही डेटा कलेक्शन केलं. म्हणजे मला सांगायचं काय सर्वेच्या माध्यमातून काय करता येतं आपल्याला डेटा कलेक्शन करता येतं. मग त्यातून काय निष्कर्षणात आलं की अशी सिच्युएशन होती काही काही ज्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे तिथचा विकास होण्यापेक्षा पण जिथली गट म्हणजे जिथं ग्रामपंचायत अस्तित्वात नाही म्हणजे जिथं गट ग्रामपंचायत आहे कमी लोकसंख्याचं गाव आहे तिथं पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात अस्तित्वात झाल्या म्हणून मग ग्रामपंचायतपेक्षा पण तिथं जिथं नाही आहे ग्रामपंचायत तिथला विकास जास्त झालेला आपल्याला पाहायला मिळत होता. जसं आम्ही सर्वे केल्याच्या नंतर असं आढळून आलं. आणि मग तिथं आपण रिसर्च करत असताना सरांनी काही व्हेरिएबल्स ठेवले होते की ग्रामपंचायतच्या तुलनेमध्ये ग्रामपंचायतचा विकास झाला किंवा नाही हे चेक केलं. मग ते विकास होण्याच्या पायाभूत सुविधा अस्तित्वात आहे किंवा इतर काही म्हणजे तिथं मग त्या पायाभूत सुविधामध्ये वेगवेगळे घटक होते की रस्ते आहे, नळाला पाणी येतात किंवा नाही, किंवा आपण तिथली जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत चांगली बांधलेली आहे, शाळा बांधलेली आहे किंवा नाही. म्हणजे हे सगळे त्यांनी ठरवलेल्या म्हणजे निकष ठरवले होते. पण त्या आधारावर आम्हाला काय करायचं होतं की रिसर्च करायचं की नेमकं इथं झाले ही अस्तित्वात आहे ही सुविधा किंवा नाही. मग ते आम्ही काय केलं होतं तिथं सर्वे केलेला होता आणि त्या सर्वेच्या माध्यमातून आम्ही डेटा कलेक्ट केलेला होता. म्हणजे या डेटाच्या माध्यमातूनही आपण काय करू शकतो. तर आज त्या सरांनी डेटा कलेक्ट केलेला आहे त्या माध्यमातून अनेक जर पुढच्या विद्यार्थ्याला जर अभ्यास करायचा असेल की ग्रामपंचायत आणि गट ग्रामपंचायत यामधले तुलनात्मक अभ्यास कसा करायचा तर त्यांना काय करू शकतो ते इझी जाऊ शकतो. त्यानंतर बघा द पर्पज ऑफ द लिटरेचर रिव्ह्यू म्हणजेच आपला साहित्याचं परीक्षण करणे हा आपला म्हणजे पर्पज असायला पाहिजे. हा आपला काय हेतू असतो ते आता आपण पाहूया. ओके बघा प्रोव्हाइडेड अ कॉन्सेप्च्युअल फ्रेमवर्क टू वर्क डन इन अंडरस्टँडिंग द रिसर्च प्रॉब्लेम बिंग स्टडी. आपल्याला काय करायचं जे एक आपण फ्रेमवर्क आहे जे ठरलेलं आहे आपल्या साहित्याचं परीक्षण त्यासाठी करायचं असेल की आपल्याला काय करायचं आहे आपल्या आपली जी समस्या आहे त्या समस्येला एक काय करायचं आहे फ्रेमवर्क द्यायचा आहे. त्यानंतर बघा डिस्क्राईब द रिलेशनशिप ऑफ केस वर्क टू अदर अंडर कन्सिडरेशन. आयडेंटिफाय न्यू वे टू इंटरप्रेट प्रायर रिसर्च. आपण काय करू शकतो की जे काही आपण साहित्याचं परीक्षण करणार आहे त्या साहित्याचं परीक्षण केल्याच्या नंतर आपल्याला अनेक गोष्टीचा काय उलंगडा होणार बरोबर आहे. आता वेगवेगळ्या लोकांनी जे साहित्य लिहून ठेवलेलं आहे त्यातून आपल्याला नवीन नवीन समस्या पण काय होईल त्यातून उद्भवायला येईल आणि नवीन माहिती आपल्याला त्यातून मिळेल. त्यानंतर रिव्हील गॅप्स इन एक्झिस्टिंग लिटरेचर इफ एनी. वेगवेगळ्या काय होणार वेगवेगळे लिटरेचरच्या माध्यमातून अनेक समस्या आपल्याला बाहेर पडतील त्यातून आपल्याला नवीन काही गोष्टी शिकायला मिळतील आणि नवीन सत्याचा पण काय होईल शोध होईल. रिसॉल्व द कॉन्फ्लिक्ट अमॉंग सिमिली कॉन्ट्राडिक्टरी प्रिव्हियस स्टडीज. म्हणजे जे काही प्रिव्हियस इयरला झालेली जी काही समस्या होती आपल्याकडे जी समस्या होती त्या समस्येवर जर आधी एखाद्या काय झालं एखाद्या लोकांनी जर थिसिस केलेलं असेल काही त्याबद्दल जर समस्या त्या याच्याबद्दल जर संशोधन केलं असेल तर आपल्याला काय होऊ शकतं पुढील येणाऱ्या संशोधनासाठी आधार होऊ शकतो. नाही आहे का करते. सोर्स ऑफ लिटरेचर रिव्ह्यू. आपले जे काही साहित्याचं परीक्षण करणार आहे त्यासाठी स्रोत कोणते आहे कशातून आपण तो डेटा कलेक्ट करत असतो. तर मी तुम्हाला अनेक लेक्चरमध्ये सांगितलं मी ओव्हरलुक करून देते. प्रायमरी सोर्स जो आहे त्यामध्ये आपण वेगवेगळे प्रायमरी सोर्स म्हणजे आपण ज्याला काय म्हणू शकतो इंटरव्ह्यू आहे किंवा प्रश्नावली आहे म्हणजे जे काही प्रत्यक्षात जे आपण गोष्टी आहे वेगवेगळे बुक्स आहे वेगवेगळे ग्रंथालयामध्ये जाऊन आपण ज्या काही गोष्टी मिळते त्याला आपण काय म्हणतो प्रायमरी सोर्स म्हणू शकतो. बघा इंटरव्ह्यूज आहे क्वेश्चनरीज आहे ओरिजिनल बुक्स आहे बरोबर आहे. आय विटनेस आपण डोळ्याने एखाद्या पाहिलेल्या काही एखाद्या घटना आहे ते म्हणू शकतो. लेटर डायरीज आहे वेगवेगळ्या लोकांना दैनंदिनी लिहिण्याच्या सवयी असतात बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजच्या काळातले अजूनही काही गोष्टी आपल्याला मिळतात त्या मागचे कारण काय अनेक लोकांना काय त्या सवयी होत्या. मग दैनंदिनीच्या माध्यमातूनही तेव्हाचा काळ कशा पद्धतीचा होता त्या बाबी आपल्याला काय मिळायला सोपं जातं.
काही लोक ऑटोबायोग्राफी लिहितात, आत्मचरित्र आहे, रिपोर्ट लाईक प्रोसिडिंग ऑफ द पार्लिमेंट, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट अँड एजन्सी. सर्वात महत्त्वाचं काय आहे तर गव्हर्नमेंट लोक पण काय करतात, वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था असतो, संघटना असतो, आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे किंवा IMF आहे, त्यानंतर UNDP आहे, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. अशा अनेक संस्था काय करतात की पर्यावरणासंदर्भात अहवाल एक्सप्लेन करतात. त्यानंतर आपण म्हणू शकतो की दारिद्र्यासंदर्भात NSR जे आहे तर ते रिपोर्ट एक्सप्लेन करतात, सांगतात की यावेळेस दारिद्र्याचं प्रमाण घटलं आहे किंवा नाही आहे. या रिपोर्टवरून सुद्धा आपल्याला काय होतं, रिसर्च करण्यास सोपं जातं. जसं आपण म्हटलं ना तुम्ही सर की रिसर्च बद्दल एखादी समस्या मिळाली नाही किंवा एखाद्याबद्दल जर साहित्य मिळालं नाही तर मग आपण काय करायचं, मग तेव्हा आपण गव्हर्नमेंट डाटाचा पण काय करू शकतो, त्याचा आपल्या याच्यामध्ये उपयोग करू शकतो. त्यानंतर बघा, सर्वात महत्त्वाचं आता आय विटनेस. आपल्या डोळ्याने जे दिसते त्यावर आपण काय करत असतो, जास्तीत जास्त विश्वास करत असतो. पण असं म्हणून चालणार नाही की माझ्या गावाची समस्या आहे की कौटुंबिक अत्याचार मोठ्या प्रमाणात होत आहे, महिला खूप मोठ्या प्रमाणात आहारी पडत आहे, तर सगळ्या भारतातच त्याच्या कौटुंबिक अत्याचार होत आहे असं पण नाही आहे. काही काही अशी सिच्युएशन आहे की काही काही ठिकाणी तर पुरुषावर अत्याचार होत आहे, पण कायदा का बनत नाही तर त्याचं मागचे कारण असं आहे की सर्वात जास्त प्रमाण कशावर आहे त्यावर कायदा बनत असतो. आता आम्ही म्हणजे असंच तुम्ही परिसंवाद ऐकलेला असेल, परिसंवाद असते ना, कॉन्फरन्स आपण ज्याला म्हणतो. आम्ही एका कॉन्फरन्सला गेलो होतो, त्या कॉन्फरन्समध्ये असं सांगण्यात आलं की म्हणजे ते चेष्टेचा जरी विषय असला तरी पण तो विषय घेण्यासारखाच होता. त्या इथं म्हटलं की कौटुंबिक अत्याचार महिलावरच नाही तर पुरुषांवर पण होतात. हे एक म्हणजे हे जरी आपल्याला सहज बोलताना सोपं वाटून जातं, पण विचार केला तर खूप मोठा विचार आहे, बरोबर आहे. सिच्युएशन खरंच आहे की काही लोकांवर आजही मानसिक काही पुरुषांवर आजही मानसिक काही समस्या किंवा मानसिक त्रास त्यांना होत आहे. सोबतच त्यांना काही आर्थिक दृष्टीचा होत आहे, घरातून कुटुंबातूनही काही महिलांकडूनही काही अत्याचार होत आहे. पण आता मग त्या कॉन्फरन्समध्ये असं म्हणण्यात आलं की मग यावर कायदा का बनला नाही. तर मग त्या एक मेन व्यक्ती जो होता, ज्या व्यक्तीचे एक तज्ज्ञ त्यामध्ये होता, त्या व्यक्तीने एक्सप्लेन केलं की कायदा तेव्हाच बनतो की जेव्हा अनेक लोकांना एखादी समस्या असते तेव्हाच काय होते, कायदा बनतो. आता 95% महिलांवर अत्याचार होते पुरुषांकडून आणि 5% जर पुरुषांवर, एक्झाम्पल सांगत आहे आपण, की 5% जर पुरुषांवर अत्याचार होत असेल तर आपण असं म्हणू शकणार नाही ना. मग प्रमाण कशाचं आहे, महिलांवर अत्याचार होण्याचं आहे. म्हणून काय आहे तर कौटुंबिक अत्याचार कायदा 2005 तयार केलेला आहे, बरोबर आहे. आणि लैंगिक अत्याचार कामाच्या ठिकाणी महिलांवर अत्याचार होतात त्याचा पण कायदा आहे 2013चा. तर त्या कायद्याबद्दल आपण नंतर डिस्कस करू की त्या कायद्यांवर पण अनेक वेळा प्रश्न विचारले जाते. गर्भपात कायदा 1971चा आहे, पण त्यामध्ये 2017मध्ये काय केलेलं आहे, चेंजेस केलेले आहे. सोबत आपण म्हणू शकतो असे अनेक कायदे आहे. वेश्या व्यवसाय संदर्भात 1955चा कायदा होता, त्यानंतर आणखी त्यामध्ये दुरुस्ती केली. हुंडा प्रतिबंधक कायदा होता 1900 ॲक्ट 1961चा. त्या 61च्या कायद्यामध्ये आणखी आता अलीकडच्या काळामध्ये दुरुस्ती केलेली आहे. बालविवाह संदर्भात कायदा होते, त्यामध्ये बालविवाहाचे अनेक कायदे होते, त्याला आपण शारदा कायदा पण म्हणू शकतो, 1929ला झाला होता. त्याही आधी कायदे झालेले आहे, बरोबर आहे. आणि आताची अशी सिच्युएशन आहे बालविवाह संदर्भात. आपण अलीकडच्या काही दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की एक गोष्ट तुम्ही लिहून घ्या की हिमाचल प्रदेश हे जे राज्य आहे, या राज्याने काय केले आहे की बालविवाहाचं वय विवाहाचं वय हे 18 वरून 21 केलेलं आहे हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये. हे आपल्या समाजकार्याची रिलेटेड गोष्ट आहे की काय केलं आहे हिमाचल प्रदेश या राज्याने मुलीच्या विवाहाचे वय 18 वरून 21 केलेलं आहे. म्हणजे जेणेकरून काय होणार की साहजिक आहे ती परिपक्व नसते, शारीरिक दृष्टिकोनातून परिपक्व नसते, मानसिक दृष्टिकोनातून परिपक्व नसते, म्हणून ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आता तेव्हा एक जया पटनायक नावाची एक व्यक्ती होती, तज्ज्ञ व्यक्ती होती. त्यांनी काही दिवसापूर्वी म्हटलं होतं, आपल्या भारतात पण चाललं होतं की कुठेतरी विवाहाचं वय 21 वर्ष करावं बा म्हणून, पण ते पारित झालेलं नाही. त्यालाच आपण काही एक जललोकपाल काहीतरी विधेयक असं म्हटलं जाते. मी ते तुम्हाला सांगेन कन्फर्म करून, ते आता मला आठवत नाही. पण ते जया पटनायक यांनी केलेलं ते बिल होतं. पण त्यांनी सांगितलं होतं की कुठेतरी मुलीचं विवाहाचं वय 21 वर्ष करा, पण ते झालेलं नाही आहे. मग हिमाचल प्रदेश राज्याने पाऊल ठेवलं आणि त्यांनी काय केलं, 21 वर्ष विवाहाचं वय मुलीचं केलेलं आहे. हा एक चांगल्या पद्धतीचा काय आहे चेंजेस आहे. हे झाले. आता सेकंडरी सोर्स काय आहे आपल्यावाले, एक मिनिट एवढं मी हे कम्प्लीट करते. सेकंडरी सोर्स आहे की सेकंडरी सोर्समध्ये आपण पाहिलेले की जे प्रायमरी सोर्सवर सेकंडरी सोर्स अवेलेबल असते, बरोबर आहे. तर सेकंडरी सोर्स म्हणजे काय की जे
लॅबमध्ये आपण प्रत्यक्षात जायचं काम नाही, तर ऑनलाईन सगळ्या स्वरूपात आपल्याला प्राप्त होतात. आता मी जर एखाद्या बुक्समधून PDF जर करत असेल, तर ते PDF जे बुक्स होतं ते ऑफलाईन झालं समजा, त्याला आपण प्रायमरी डेटा म्हणतो. हे जे बुक्स आहे, यात जे काही गोष्टी लिहिलेल्या आहे प्रायमरी डेटा. तेच जर मी मोबाईलमध्ये घेत असेल त्यालाच काय म्हणू शकतो आपण, सेकंडरी डेटा. बरोबर आहे. तर हे सेकंडरी डेटा आपण काय असं वेगवेगळ्या सांगू शकतो आपण की इन्फॉर्मेशन अँड समरीज ऑफ द इन्फॉर्मेशन गॅदर फॉर द प्रायमरी सोर्स. प्रायमरी सोर्सवर सेकंडरी सोर्स काय असतो, अवलंबून असतो. These included translations, summaries, review of the research, abstract, guidebooks, and other publications containing factual information, commentaries and so on. म्हणजे अनेक जे काही गोष्टी आहे आपल्याला सांगतात, ते रिसर्च पेपर आहे ऑनलाईन स्वरूपात जे काही आपल्याला माहिती आहे, ग्रंथालय तुम्ही ऐकलं असेल, त्या माध्यमातून आपल्याला काय मिळतं, अनेक गोष्टी इथं पाहायला मिळतात. आता टर्शरी सोर्स आहे, त्यामध्ये पण आपल्याला टेक्स्ट बुक्स वगैरे आहे, ते टेक्स्टच्या माध्यमातून आपल्याला हे सोर्स अवेलेबल होत असतात. यातून आपण सांगू शकतो की प्रायमरी सोर्स आहे, सेकंडरी सोर्स आहे आणि टर्शरी सोर्स आहे. या सोर्सच्या माध्यमातून आपल्याला डाटा कलेक्ट करताना किंवा साहित्याचं परीक्षण करताना याचं काय होतं, आधार होतो. समजलं? म्हणजे आज काय केलेलं आहे आपण, फक्त ते पाहिलेलं त्याचं, त्यात पण आपलं यामध्ये साहित्याचं परीक्षण ज्यामध्ये आहे त्या गोष्टी आपण राहिलेल्या आहे. पण आपण थोडं डिटेल्स पाहत आहे ना, की आपल्याला जर कोणताही प्रश्न आला तर आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने सॉल्व्ह झाला पाहिजे. आता हे आपण म्हणतो की यावर प्रश्न येणार नाही, पण याच्यावर प्रश्न येणार आणि ते पण आपल्या लक्षात पण येणार नाही. आपल्याला तेव्हा आपण सहज सोडून जाऊ, कारण की आपण त्या गोष्टी काय केलेल्या आहे, ऐकलेल्या आहे. मग आजच्या लेक्चरला आपण काय केलं, तर जे काही संशोधनाची किंवा एक शिक्षण पद्धतीमध्ये किंवा संशोधन पद्धतीमध्ये आगमन आणि निगमन ही पद्धत आपण वापरत असतो, त्या पद्धतीचा आपण अभ्यास केला. आणि सोबतच जे काही स्टेप आहे, सामाजिक संशोधनाच्या ज्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यामध्ये आपण फॉर्म्युलेशन ऑफ द प्रॉब्लेम, बरोबर आहे, त्यामध्ये मग त्याचं स्कोप काय आहे, त्याची प्रोसेस काय आहे, ते गुड प्रॉब्लेम कोणती असतं, त्याचा क्रायटेरिया काय, या संपूर्ण बाबीचा आपण अभ्यास केलेला आहे. आता साहित्याचं जेव्हा परीक्षण करतो, तर आपण साहित्य कुठून आपण अवेलेबल होऊ शकतं, प्रायमरी डेटा, सेकंडरी सोर्स आहे किंवा टर्शरी सोर्स आहे, त्यातून आपल्याला काय मिळतं, तर साहित्य मिळत असतं किंवा त्यातून आपल्याला अनेक इन्फॉर्मेशन मिळतं, की जेणेकरून आपण जे काही रिसर्च आपण घेतलेली आहे त्या रिसर्चवर आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम करता येतं. अशा पद्धतीनं आजचं लेक्चर आपण इथे थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढील भाग करूया. थँक्यू सो मच. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. उद्या संडे आहे.